आणि मग तुमच्या वडिलांना अनुग्रह कधी झाला, कसा झाला? 57 साली, हां 57-58 हां मध्ये 350वा उत्सव गडावर. समर्थांचा. हो. त्याच्या अगोदरच त्या दासनवमी ते पुढची दासनवमी श्रीधर स्वामी समर्थांच्या पादुका घेऊन दिल्लीपासून सुरुवात करून पहिल्यांदी सुरुवात जाम, तिथून सगळी हिंडून पुन्हा रामनवमीला जामला आलेले श्रीधर स्वामी समर्थांचा जन्मोत्सव. बरं. रामनवमी म्हणजे बरोबर. तिथे आमचे वडील गेलेले. हो. आणि 57 साली गुरुपौर्णिमेला आमचे वडील सज्जनगडला गेलेले. अजून अनुग्रह झालेला नाही, तेव्हा स्वामी त्यांना म्हणले लवकरच तुला गुरुमुख होईल. बरं. म्हणजे विधिवत असा अनुभव. बाबांचा आनंद झाला की यांनी आपल्याला म्हणजे स्वीकारलं ना. बरोबर बरोबर. नमस्कार केला. रात्रीचे 10 वाजलेले. गोडसे बुवा आणि बाबा मठाकडे निघाले. फराळ आता उद्या गुरुपौर्णिमा सकाळी. स्वामींचं रात्री 12ला व्यासपूजा पहिली. बरं. श्रीधर स्वामींची गडावर का झालेला 57 सालचा प्रसंग. बरं. त्याच्यानंतर सद्गुरूंची पूजा, हे सगळं एकांत. गुरुपौर्णिमा ते नाही का 2 महिने. बरोबर. संन्यासाचा एकांत चातुर्मास. हा, ते सगळं बंद होणार. बरोबर. म्हणून रात्री बाबा पोचलेले आदल्या गुरुपौर्णिमेच्या. पॅन्ट खाली सोडून ठेवली आणि गोडसेबा म्हणतात 10 वाजायला आले. डॉक्टर चला चला आता स्वामींचं सगळं ते स्नान हे ते सुरू होणार. नमस्कार करून आले दोघं खाली आणि दोघं आता मठाकडे चाललेत की तिथे काहीतरी घ्यायचा फराळ आणि मग झोपायचं. सकाळी 4ला उठून सगळं गुरुपौर्णिमा अटेंड करायची. बरोबर. परत यायचं घरी. आणि त्याच्यात स्वामी म्हणतात भावे आलाय का रात्री, ये दर्शन झालं, पाया पडणं झालं. कारण स्वामींचं स्नान बिन व्हायचं होतं. 10ची गोष्ट रात्रीची. बरोबर. त्यावेळेस सगळं झालेलं. श्रीधर कुटीत माडीवर झालं. बावन गोडसे चालत येत आहेत तर पेठेतल्या मारुतीचं देऊळ ओलांडलं आणि आता जायचं मठात समोर चालत फरशीवरनं. तर गोडसे बोलत होता ना एकदम गोड. हो बाबे, त्याला दिव्य दृष्टी दिलेली होती स्वामींनी. गोडसेंनी 4-5 लोकांनी दिली होती. त्यातले एक गोडसे होते. सारखा बरोबर असायचा. बरोबर. आणि अवस्थेतून खाली यायलाच नको म्हणून असे जवळ मंडळी ठेवली की त्यांनी लोकांचे प्रॉब्लेम आमका काय काय ते बघायचं आणि त्यांना स्वामींना ते प्रॉब्लेम अदा करायचे या इतर मंडळींनी दिव्यदृष्टीवाले. आणि स्वामी नुसतं हो होईल होईल एवढाच उद्योग होता. होत असे ऐका. तर गोडसे एकदम बाबांशी बोलत होते आणि ते म्हणले बाबांना. तर बाबा म्हणले अहो स्वामी म्हणले तुला आता लवकरच गुरुमुख येईल बरं का, म्हणजे अनुग्रह मिळेल. गुरुमुखी का मनमुखी असे 2 टर्म्स आहेत नर्मदा प्रदक्षिणे. बरोबर. म्हणजे गुरुमुखी म्हणजे कुणाचं तरी. हा, लवकरच गुरुमुख होईल म्हणले. हो. तर गोडसे म्हणले असे उभे राहिले म्हणले भावे तुमचा मुलगा 3 वर्षाच्या आत पाण्यात बुडलेला दिसतोय. अरे बापरे. बाबा म्हणजे तू माझा दशरथच केलास, मुलगा कुठे आहे? गोडसे कुठे ऐकतोय. स्वामींचं एकांत सुरू झाल्यावर पुन्हा ओरडत गेला स्वामी स्वामी श्रीधर कुटीत. आणि तो लाकडी जिना आहे ना बसायचा तिथे पायरीवर उभा राहिला. स्वामींना हाक मारलं तर स्वामी हां कुणाचंही हाक मारलं तरी उद्गार एवढाच. स्वामी हो हो काय झालं असं धावत नाही आले बाहेर बघायला. हां असं म्हणले. आणि गोडसेने आता ते वरती स्वामींचं हळूहळू सुरू झालं सगळं. ते पाणी आणणं, तो बरोबर सेवक वगैरे. हां असं म्हटलं स्वामी भावेचा मुलगा 3 वर्षाच्या पुढे दिसत नाही, तो पाण्यात बुडलेला दिसतोय 3 वर्षात. हां गोडसे समाधानाने परत आला म्हणले भावे रक्षा घातली आहे स्वामींनी सगळ्या. अरे बापरे.
कॅन यू इमॅजिन दिस थिंग्स? पण ह्या झाल्यात, माझ्या समोर झाल्यात, घडल्यात, मी अनुभवल्यात त्या. बापरे. तो आमचा हा श्रीधर प्रसाद भाऊ, बरं. 57 साल ते झालं. 58ला भास्कर बुवा सटीप दासबोध प्रसिद्ध करायचे आहे, त्याची प्रस्तावना दाखवण्यासाठी स्वामींना वेळ नाही म्हणून भास्कर बुवांनी लिहिलेली प्रस्तावना दाखवायला घेऊन गेले होते. कारण त्यांना पसंत असेल तर ते छापायचं ना. बरोबर बरोबर. घेऊन गेलेले. मी स्वामींनी पाहिलं आणि केली सही. पण बुवांना माहिती काय म्हणून स्वामींनी केलेलं समर्थांचं सगळं हे ह्याच्यात छापलेलं आहे. त्याच्यानंतर प्रस्तावनेनंतर बरोबर. हे भास्कर बुवांचं समाधान. त्यावेळेला बुवांनी विषय काढला 58 फेब्रुवारी, अनुग्रहाचा. भावेला मुलगा नाही. पण मग अनुग्रह केव्हा झाला? अनुग्रह रामनवमीला झाला. 57च्या 57च्या रामनवमीला गडावरती. अनुग्रह झाला 58च्या जामला सुरुवात केली ना ते हो, हिंडायला. हो. 57ला हो. तिथे स्वामींनी त्याला बाबांना हाक मारली. बरं. माघ, फाल्गुन आणि चैत्र. बरोबर. रामनवमीचा. बरोबर. हा, तिथे गाठ पडली. जांबेला गेले ते बाबा. बरं. बाहेर पाळणा, तो नारळ, ती गाणी, ते सगळं सुरू. बरं. इकडे समर्थांची मूर्ती. बरोबर. ही स्वामींनी जागा दाखवून शंकर श्रीकृष्ण देवानी तिथे ते देऊळ केलंय. बरं. कुठे जन्म झाला स्वामीचा, वाड्याचा भाग होता तो. बरोबर. तेव्हा तो ओढा अलीकडे होता, तो आता पलीकडे असं तो हालतो पावसाळ्यात. तिथे ते देऊळ आहे. एका बाजूला स्वामी, एका बाजूला बाबा. तिथे दुपारी 12 वाजता रामनवमीला बाहेर जन्म आणि श्रीधर स्वामींकडनं आमच्या वडिलांना रामनामाचा उपदेश मिळून अनुग्रह झाला. क्या बात आहे. समर्थांच्या जन्मस्थानी जन्मवेळी तेव्हा आई नव्हती, ती नाही म्हणली वगैरे भानगडीच मिटले सगळ्या. त्यांनी देऊन दिलं. क्या बात आहे. म्हणून योगदेश हे जे वाक्य आहे श्रीपाद श्रीवल्लभांच्या एका भक्ताचं, की हे फक्त सद्गुरु तत्वच, आणि ते तत्व श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपाने आलाय. दत्त रूप आहे ते. तुमच्या वडिलांना अनुग्रह झाला. हो. त्याच्यानंतर मग कसा त्यांना रामनामाचा अनुग्रह. बरोबर. रामनाम झाला, मग पुढे मोठा उत्सव झाला. त्याच्या अगोदर आमच्या वडिलांनी 350वा उत्सव सुरू झाला ना. बरोबर. तर 59 साली तो शेवट आला. बरं. त्याच्या अगोदर आमच्या वडिलांनी पुण्यात 350 वर्षाचा उत्सव साजरा केला अनाथ विद्यार्थीगृहात. बरं बरं. त्याचे ते कार्यवाहन सगळे झडपं सगळं बाबांनी त्यांच्याबरोबर श्रीधर स्वामींचेच अनुग्रहित अमरेंद्र गाडगीळ आणि कुणीतरी एक अशी तिघांची समिती केली बाबांनीच आमच्या, आणि मोठा उत्सव जोरात केला. तेव्हापासून आमचे वडील रामदासी डॉक्टर भावे म्हणून पुण्यात प्रसिद्ध झाले. ही प्रसिद्धी शिवाजीराव भोसले यांचं व्याख्यान बाबांनी श्रीधर स्वामींच्या बद्दल चैत्र महिन्यापर्यंत संबंध वर्षभर एक महिन्याला त्या तिथीला प्रत्येकाला आणून श्रीधर स्वामींची म्हणजे अवधूत संप्रदाय आणि या सगळ्याची माहिती जगाला व्हावी म्हणून अनाथ विद्यार्थीगृहाच्या ग्राउंडवर पुढे वर्षभर व्याख्यानमाला केली. त्यातले शिवाजीराव भोसले आमच्या घरी आले होते. ते रात्री जेवताना म्हणले, डॉक्टर भावे, मी शेजारच्या जयंत बोर्डिंगमध्ये जेवायला येत होतो बरं तुमचा दवाखाना असताना, आणि आम्ही तुम्हाला रामदासी डॉक्टर भावे म्हणून ओळखतो. पण मग तुमचा परिवार म्हणजे आता तुमच्या त्यांचं लग्न म्हणजे बाबांच्या परिवारात ना ते सगळा परिवार आईला अनुग्रह नाहीच, आई नाहीच गेली. पण ह्या बुवांच्या, भास्कर बुवांच्या, आता वकिलीच म्हणते मी आपल्या भाषेत, त्यांनी बाबांचा नंबर लावला आणि आम्हाला भाऊ झाला. तर बाबा भाऊ सगळ्यात मोठे का? लहान आहे, 15 वर्षांनी लहान आहे. मी तुम्ही मोठ्या? माझ्यापेक्षा मोठी बहीण त्या पहिल्या 3 वर्षात गेली. बरं. नको करू म्हटलं होतं ना. हो हो बरोबर. त्याच्यात सगळं. पण मग तुमचं एज्युकेशन, तुमची स्वामींची पहिली भेट केव्हा झाली? म्हणजे आता वडिलांना अनुग्रह झाला, त्याच्यानंतर आईचा अनुग्रह झाला होता का तुमच्या? नाही, तीच गोष्ट सांगते आईची. हा आमचा नवसाचा भाऊ, मग त्याला पायावर घालायचा. बाबांचा स्वभाव,
आणि तेव्हा ह्याचा जन्म झाला तेव्हा स्वामीजी माघामधला पहिला जो उत्सव चालला होता शताब्दी नरसिंह सरस्वतींची, हा. त्यातला पहिला आठवडा स्वामींनी सेवेसाठी मागून घेतला होता. बरं. बाबा स्वामीजी गाणगापूरला गाणगापूरला होते होते. आणि त्या म्हणजे गणेश चतुर्थी माघातली हा. आणि उजाडल्यावर श्रीपाद प्रभूंचा जन्म आहे. हा त्या गणेश चतुर्थी, तर ते सगळे जे काय त्याच्यात आमच्या भावाचा चतुर्थीला रात्री 3 वाजता आणि उजेडच नवमी असा हे उजेडच वसंत पंचमी असा जन्म आहे. बरं. तर वडिलांनी माझ्या तार केली स्वामींना, बरं मुलगा झाला. बरं. आणि हे हिंडतच होते त्या सगळ्या ह्याच्यात, तो दौरा सगळा गडावर सेवेला. बरं हा. बरं दौऱ्यात गाणगापूरला स्वामींबरोबर गोडसे. बरं बरं. सकाळी रोज स्वामीजी अवधूत याच्यावर व्याख्यान करत होते गाणगापुरात. क्या बात आहे. पण मग तेव्हा तुमची भेट नव्हती झाली का नाही ना, स्वामींची? तेच सांगते कशी झाली. हा. आणि 57 साली जेव्हा गोडसे बुवांनी हे भास्कर बुवांनी विषय काढला ना, हा 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 ती प्रस्तावना दाखवायला गेल्यावर, हा हा. तेव्हा मी स्वामींना पहिल्यांदा पाहिलं. बरं. तेव्हा स्वामी बसले, पितळी परात आणली, कुगवे नारायणला हाक मारला. त्याला हिंदी बोलायला येत असे, कानडी होता पण हिंदी यायचं. बरं. स्वामींचे काय, आणि त्याला दिव्य दृष्टी पण दिलेलं होतं. बरं. तेव्हा स्वामींनी सांगितलं परातीत पाणी घालून आण. आणि बाबांनी विचारलं, भास्कर बुवांनी विचारलं मुलगा. तेव्हा कुगवे नारायणनी सांगितलं एक अनुष्ठानी ब्राह्मण आहे, काय त्याचा बारीकसा अपमान झाला डॉक्टर भाव्याकडनं, त्यामुळे तो मध्ये येतोय म्हणून ह्याला मुलगा होत नाहीये. बापरे. वंश नाही पुढे असं, मुलगा नाही म्हणजे. बरोबर. तर ते मी पाहिलेलं आहे. तेव्हा मी तुम्ही तिथे होता, तर मग ती परात ठेवली. परात ठेवली. बरं. स्वामींनी असं कमंडलूतनं हा पण तीर्थ होतच राहिले. तो परातीत वाकून बघतोय कुगवे नारायण. तो सांगितलं म्हणला असा असा आहे, पण स्वामी बरं का, तो आड आले येतोय म्हणजे आड आली त्याची आणि तो अनुष्ठानी आहे. बरं. त्यामुळे त्याच्या वाणीला तेज आहे ना, म्हणजे बरोबर. मी म्हणते आहे. बरोबर. तर तो आड येतोय, तो म्हणतोय मुलगा नाही होणार आहे. आणि स्वामी तीर्थ तीर्थ टाकतात घालतात. आहे. बरोबर आहे. आणि लगेच पुन्हा स्वामींनी तीर्थ घालायला सुरुवात केली. बघ म्हणजे तेव्हा बोलत होते बरं का बरं. लोणावळ्याला, बघ पहा हा असं म्हणले, पहा स्वामी. तो म्हणतो की नाही नाही मी तयार आहे त्याचा मुलगा व्हायला. अरे बापरे. असं म्हणल्यावर आमचे वडील म्हणले असला कसला मुलगा, म्हणजे आधी हे देणारा आणि तो मुलगा होणार हा. म्हणतोय. तर बाबा आमचे म्हणले असला कसला. हे मी सगळं अटेंड केलेलं आहे बरं का. अरे बापरे. बरं. तर ते काय म्हणतात स्वामीजी बाबांना, अरे माझा भक्त आहे. बरं. आणि तो म्हणतोय की नाही मी तयार आहे यायला स्वामी. ह्यालाही मान्य आहे ना ते. हो. कुणाला म्हणतात स्वामी माझा भक्त आहे. मुलगा म्हणून येणाऱ्या जीवाला आधीच म्हणतात माझा भक्त आहे. असा आमचा तो नवसाचा भाऊ आहे. अरे बापरे. आणि आमची आई घाबरलेली, माझी जे आणि आपण तेव्हा तिथे होत्या का? होता. बरं. घाबरले. बुवांनी हुशारीने सगळ्यांना लावलं. बरं बरं. मी माझी ती गेलेली म्हणजे पाचवी तुमच्या बहीण जिच्यासाठी स्वामी बुवा घरी 3 आले, वर्ष. ती त्याच्या खालची एक बहीण, बरं. ती अगदी म्हणजे तिला काहीच कळत नव्हतं अशी होती ती. म्हणजे आणि आशक्त 2.5 पाऊण झालेली, ती सारखी आईच्या जवळ. आईचा एक अवयवच अतिशय आईला तिचा त्रास कसा. आई वडील म्हणूनच आणि सिद्धस्वामींचं लक्ष म्हणूनच ती 64व्या वर्षी गेली. मग तुम्ही सगळे परिवाराचं पहिलं ते दर्शन, सहपरिवार सहकुटुंब. पण हे असं माझं विचारताय ना, हा, हा. बाकीच्यांना काय झालं त्याच्यात माझी आई लांब उभी होती तिला घेऊन. बरं. पण ती केव्हाही मुचायची, हागायची, रडायची, डोळ्याला सारखं, नाकाला शेंबूड, हाडकुळी असं कडेवर घेऊन आई लांब उभी राहिली होती. बरं. पण काय योग, कसं प्रारब्ध
कर्मासकट त्या जीवाच्या पुढं धावत असतं. ती काय म्हणली, मग बाबांना विचारलं स्वामींनी, असं म्हणले, अरे माझा भक्त आहे, कसा हवा तुला मुलगा? काय स्वामींचं कौतुक. तर बाबा अगदी डोलत म्हणले, विवेकानंदांसारखा. तेव्हा माझी आई घाबरलेली, लांब उभी राहिलेली, या मुलीमुळे 16 बिघडणं, ते काही नकोच असं होतं ना तिचं वृत्ती. ते भणभणलेली बाबांच्या सगळ्या त्या असल्या लोकांच्या दृष्टीने देवभोळा स्वभाव. तिला काय आपल्या नवऱ्याची श्रद्धा वाढती असं वाटत नव्हतं. लांब उभी, आम्हाला तर अक्कलच नव्हती. 57 साल म्हणजे माझा 44चा जन्म, माझं 12.5 वर्षाची मी अशी उभी तिथे बसलेली. कळत होतं मला सगळं, पण मला फीलच आलं नाही. अगदीच कमी वय पण होतं ना, कमी होतं, पण मला फील नाही आलं की अगदी ह्याच्यात कसं दिसतंय, हे असं कसं बोलताय. आतल्या मीना, जीव नावाच्या मीना भावेला शंकाच उत्पन्न झाली नाही. बरोबर, असं मला स्वामींचं दर्शन झालंय. पण तेव्हा तुमच्या वडिलांनी विवेकानंद सारखा मुलगा मागितला म्हणजे माझी आई ओरडली लांबून, नाही नाही, मला संसार प्रपंच करणाराच मुलगा हवाय. बर बर. मग कुबे नारायण म्हटला, स्वामीजी तो पण तेच म्हणतोय, त्याला सर्वही भोगायचं आहे. अरे बापरे, सर्वही भोगायचं आहे त्याला. पण अनुष्ठानी जीव पूर्वीचा संसार करायला परत त्यांनी मागून घेतलं नाही, की मला भोगायचं सगळं. का प्रारब्ध कसं जातं बघा सगळ्यांचं पुढे, आणि काय कर्माचे हिशोब आहेत देवाकडे. बरोबर. मग स्वामी काय म्हटले? बाबांना म्हणले, आधी भक्त आहे म्हणले, बाबे त्याच्यासाठी तुला सर्वही मिळेल. बाबांचे लहानपणी आई वडील नाहीत, भाऊ बहीण बघणारं कोणी नाही, कोणी नाही. लोक काय करतील त्याच्यावर वाढलेला जीव, आणि ते किती त्यांच्या मनावर होतं बळकट. टाटा इन्स्टिट्यूटला आम्ही गेलेले असतात, माझी बहीण पूर्ण बरी झाल्यावरची भेट होती ती आपली, काय म्हणायचं, रेग्युलर जायची 6 महिने. तसे मी माझे वडील आमच्या बहिणीला घेऊन गेलो होतो. तेव्हा तो डॉक्टर म्हणला, एव्हरीथिंग इज ओके. पण ते म्हणायला तो 4 वाजता यायचा होता आणि आम्ही 2ला पोचलो, 2ला जेवायची सुट्टी. म्हणून आम्ही त्या क्यूमध्येच पहिल्या नंबरला दाराशी उभी होतो, मी, बाबा आणि माझी बहिणी. कॅन्सर झालं, बरी होऊन गेलेली. 1 तासभर व्हावं म्हणले. मीनाताई, अगं 3 वाजले. म्हटलं मग? आणि आडवाणी डॉक्टर 4ला आपल्याला भेटणार आहे. म्हटलं मग आपण दादरला जायचं मामा काण्यांकडे. म्हटलं हो का, जाऊ की, असं म्हणलं मी. म्हणून टॅक्सीत बसलो. टॅक्सीत बसून गेलो, नमस्कार केला, आणि त्यांनी सांगितलं की असे असे घरी येऊन राहिले. पण काय, ते गेल्यानंतर 3.25 वर्षांनी हिला पुन्हा बरी झालेली सुरू झालं आहे. पण मी ते कन्फर्म करायला आलो आहे, इंजेक्शनं घ्यायची कशी वगैरे. ते ऐकून ते मामाकडे रडूच लागले. आणि बाबा म्हणले, अहो हिच्यासाठी समर्थांनी आपला पुत्र आमच्या घरी पाठवला. ते असेपर्यंत आनंदी आनंद होता सगळा. पण भास्कर बुवांनी माझ्या घरी आले, आणि भास्कर बुवा नाही असं म्हटलं. आणखीनच ते मोकाळपासून रडले मामाकडे. आणि म्हणले, माझी एक आपल्याला विनंती आहे, ह्या मुलींच्या कानावर सिद्धस्वामींचा आवाज तरी जावा. ते आहेत आमचे मालक. म्हणून त्यांच्याकडे स्वामींचे टेप अमुक तमुक जनार्दननी सोपवलेले सगळे मामा कान्यांकडे. ते सांभाळायला एक खोली, त्याची व्यवस्था बघायला एक माणूस. क्या बात आहे. असं सगळं त्यांच्या त्या समोरचे मामा काणे यांचे स्वच्छ उपहारगृह. हो. त्याची जी तिथे एक खोली आहे. होती म्हणजे. तर म्हणले मी सांगतो. आणि 1 तास वेळ, जायला यायला वेळ लक्षात ठेवून, कारण 4ला अपॉइंटमेंट पकडायची. बरोबर. म्हणून
अर्धा तास ते संतांच्या बद्दलचं प्रवचन, श्रीधर स्वामींचं टेप, हे आमच्या वडिलांना, मला आणि आमच्या बहिणीला ती खोली बंद करून मामा काण्याचा निरोप आल्यामुळे तिथल्या व्यवस्थापकांनी लावून ऐकवली. बरं. ही मी तुम्हाला 1982 ऑक्टोबर-नोव्हेंबर मधली गोष्ट सांगते. पण तेव्हा पण मला असं वाटलं नाही की मी स्वामींना बघत नाहीये. तुमचं दर्शन झालं सगळ्या परिवाराचं, मग त्याच्यानंतर तुम्हाला अनुग्रह कसा झाला, केव्हा झाला आणि त्याच्यानंतर काय घडलं? हा, ते 66 साली सांगितलं ना मी तुम्हाला. नाही, आपल्याला परत ते सगळं ते आठवण साठवायची. माझं लग्न मोडल्यामुळे मला गडावर स्वामी आलेले असताना 4च दिवस आले होते 66 साली. म्हणजे ते तुमची सुद्धा- 4थी का 5वी भेट ना स्वामींशी? बघा ना, पहिली लोणावळा हो. आणि त्याच्यानंतर दुसरी भेट लग्न मोडल्यावर गडावर. कारण मध्ये आले बाबा आमचे एकटेच जायचे. लोणावळ्याला कशी भेट झाली? तीच की सगळे फॅमिली तुम्ही गेलात? ते म्हणून तर भाऊ ते सगळं कळलं, ती गोष्ट तिथली सांगितली बरोबर. श्रीराम बागेतली. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही लग्न ते सगळं झालं तुमचं? मोडलं म्हणून मला गोडसे बुवांनी बाबांना फोन करून का बोलवून सांगितलं की आत्ता स्वामी 4च दिवस जानकी अक्काची अडचण आल्यामुळे, नाही तर स्वामी दर्शन घेऊन जेजुरीचं बोलवणं आलं म्हणून जाणार होते लगेच 66 साली. बरं. हे 68 साली. बरं. आणि 66 मध्ये माझी ती भेट. हा, बरोबर. आणि 66च्या डिसेंबर मधली. पण 66च्या मे महिन्यामध्ये लग्न मोडल्यानंतर जी भेट झाली ती मुंबईत झाली. बरं. त्याच्या अगोदर गडावर झाली. म्हणजे 66 मे मध्ये, एप्रिलमध्ये 15 दिवसच लग्न ठरल्याचा सगळा कार्यक्रम झाला. बरं. तो साखरपुडा वगैरे पूर्वीच्या पद्धतीने सगळं लग्न ठरलं, कार्यालय ठरलं. म्हणजे तेव्हा असे आर्डरी द्यायची पद्धत नव्हती. आमच्याकडेच लग्न करायचं पुण्याला ठरलं. सगळं ते ठराठरी झालं, पण मोडलं. पण कारण नंतर पुढे असं कळलं पत्रिकेत माझ्या की ते गुरुबळ असतं ना, ते फक्त 15 दिवसच होतं. बरं. तेवढ्याच सगळं झालं होतं. बरं. प्रारब्ध कसं धावतं आपल्याला ते बरोबर. सांगते. बरोबर. आणि ते झालं मोडामोडीन. त्यावेळेला स्वामीजी 66 साली मला डिसेंबरला भेटलेले. त्याच्या अगोदर मे महिन्यात हे माझं सगळं प्रकरण झालेलं. बरोबर. तेव्हा मे महिन्यात स्वामीजी होशंगाबादला जायच्या अगोदर गडावरती आलेले दर्शनाला आणि मग तिथून मुंबईस. तर त्या 4 दिवस जानकीची अडचण आली म्हणून ती सातारला राहिली. तिला पण दर्शन व्हायला पाहिजे म्हणून स्वामी फक्त मोजून 3 रात्री 4 दिवस गडावर होते. तेव्हा गोडसेनी मला बोलवले, बाबांना बोलवले आणि हिचा प्रश्न विचारायचा. आता उद्या स्वामी गड सोडून जाणार, बाकीची मंडळी आमची गेली सगळी दर्शन घेऊन परत, गोडसेनी सांगितलेली. आणि मला आणि बाबांना त्यांनी ठेवून घेतलं. दुसऱ्या दिवशी जायचं त्याच्या रात्री गडावरच्याच निस्पृहांची मीटिंग घेतली. स्वामींनी नाही घेतली, यांनी अरेंज केली होती भास्कर. आणि ते उंच पाय करून त्याच्या गुडघ्यावर उभं राहून विचारतायत. आणि मी शेतघराच्या दारात मला गोडसेनी बसवलेली. पलीकडच्या ह्याच्यामध्ये हाताची उशी करून फरशीवर जानकी आणि गंगाक्का झोपलेल्या. स्वामींच्या जवळ लक्ष्मीनारायण उभा. ह्या पलंगावर शेतघरात श्रीधरकुटीत स्वामी बसलेले त्या सभेला. गडावरची सगळी साधक मंडळी, त्यांचेच सगळे शिष्य मंडळी. आणि हे विचारतात हात उंच करून की स्वामी तुम्ही आता कडक एकांत स्वीकारणार म्हटलंय. मग आम्ही तोपर्यंत तुम्ही काय करायचं इथे? हे एकट्याने यांनी विचारलं की तुमच्या तपासच्या वेळा आम्ही इथे काय करू? एकमेव व्यक्ती आहे. बाकी सगळे आम्ही विसरलो. स्वामींचा एकांत, त्यांचे कष्ट कशासाठी हा खपतोय जीव रूपाने आपल्यासाठी उतरलेलं हे आदर्श तत्व अखंड ते म्हणून एकांत. आणि मग तुमच्या लग्नाचा प्रश्न कसा मांडला त्यांनी? गोडसे बुवांनी मांडला का? नाही, तेच सांगतेय. त्या आता रात्रीची सभा. बाबांना मला सांगितलं त्या दारात बैस. आणि ते आणि
बाबा आमचे पलंगाच्या इकडे बसले, हम्म. म्हणजे बागाचं तोंड असतं हा तिकडे. हा ती शेपूट होती तिकडे लक्ष्मीनारायण बसलेला, बरं स्वामी त्या व्याघ्राजिनावर बसलेले, बरं. लंगोटी नुसती. काय तुम्हाला सांगू, आत्ता वाटतंय की काय ते तेव्हा मी रूप रूप असेल ना? म्हणून पाहिलंच नाही. पण ते मी नाही, आपल्याला अंगणात इथे दारात बसायला सांगितलंय. बरं मी दारातनं बघत होते त्यांना. ते भव्य रूप हा, भव्य. कसलं भव्य बीबी, आत्ता सगळं काही कळत नव्हतं. तेव्हा काय कळलं नाही ते. पूर्ण कोरी पाटी, इतकं सहज होतं ना. मग काय झालं? ऐक ना, मी दाराशी बसले, हा पाहते मी स्वामींना, आणि ह्याचं चाललेलं की स्वामी काय करायची साधना, आम्ही काय करू इथे, म्हणजे अनुष्ठान तुमच्या सपोर्टिंग ना. बरोबर. आणि मग तुम्ही बाहेर आल्यावर तुम्हाला सगळी अशी मिळाली पाहिजेत ना. क्या बात आहे. असं यांची इच्छा. बरोबर. स्वामी बसले होते आणि तेव्हा गोडसे बुवा म्हणत होते, भावे विचारा ना. भावे, एकदा स्वामी बघतायत आणि सभा चाललेली ही अशी, मी दारात ना आरामशीर बघत होते सगळं, मला काही संस्कार नव्हता. कोऱ्या कागदावर चित्र काढेल ना असं स्वामी पाहिले तो. क्या बात आहे. काही वाटत नव्हतं, कागदाला कुठे काय वाटतं का. पण तेच उत्तम आहे ना. नाही, डझंट मॅटर, ते उत्तम काय हा विषय नंतरचा. झालं ते. बरोबर. हे विचारतात प्रश्न. गोडशा बाबांना ढुशा मारतोय. बाबा एकदा स्वामींकडे बघायचे, नाही विचारू शकलेच नाहीत त्या सभेत ते. आणि बाबा म्हणजे बरोबर आहे ना, माझ्या मुलीचं लग्न कधी होईल, मोडलं का, हा विषय प्रॉब्लेम. गोडसे म्हटलं विचार. कशी सवय लागते बघा लोकांना. तुमचे मोडके तोडकी प्रारब्ध आणि तुमच्या संसारातल्या आशा पूर्ण करण्याचं यंत्र असतं का सद्गुरु कृपा, म्हणजे अजिबात नाही. तसा वापर होतो. अगदी. आणि शक्यतो लोक सद्गुरूंकडे, निम्मे लोक तर त्या निम्मे कशाला, सगळेच म्हणते माझ्या सकट. सगळे अशी मी आपण दारात बसलेली, मला अपेक्षाच नव्हती, आणि मी वाकून बघते, त्या स्वामींच्या रूपाचा इफेक्ट माझ्या मनात आलं. कळतंय का काही यांना लोकांना, बरं का, ह्याला काही कळतंय का. आणि हे जो संन्यासी आहेत, लहान वय माझं 21 वय होतं, BAचा रिझल्ट लागायचा होता. बरं. शेजारच्या मुलाने, सज्जन मुलगा, सरळ चांगल्या पद्धतीने, तिने विचारलं होतं की तिला आधी विचारलं, ती नाही म्हणली तर दुसरं स्थळ बघा, पण आमचे वडील हो म्हणले, म्हणजे सगळं उत्तमच होतं व्यवहारतः. आणि लग्न करायचं त्याचं, मुलगी मोठी झाल्यावर BAचं रिझल्ट लागल्यावर. आधी ठरलं, कुठे बिघडलं. पण बिघडलं म्हणून विचारायला. तुमच्या मनात ते आलं. बघते मी, सहज बघते. काही माझा संस्कारच नव्हता लग्न मोडल्यांना, माझा काही कॉम्प्लेक्सच नव्हता. आधी ठरल्याचाही नव्हता, मोडल्याचं त्याहून नव्हतं. बरं. पण माझं लव्ह मॅरेज नाही, काही नाही. आपल्या आईवडिलांच्या छत्राखाली BA झाल्यावर काय करतात, कुठेतरी बघून आई वडील लग्न करून देतात. त्यांनी एवढंच माहिती. ठरवलं म्हणून हो, ठरवलं म्हणून ठीक आहे, हा, झालं बस. असं. अशाच आमचा काळ होता. हो, पण मग तुम्ही तिथे बसला तर तुमच्या बसला मनात काय आणि मी आलं? बघत होते, म्हणजे त्या फटीतून दाराच्या तिथे तिरक होऊन. हम्म. आणि हे विचारतात उंच हात करून, स्वामी आम्हाला काय साधना सांगा, काय करू, इथे अनुष्ठान सांगा स्वामी, काय करायचं, तुम्ही एकांतातून बाहेर येईपर्यंत आम्ही काय करू. वा. हे विचारतात एकटेच. बरोबर. बाकीची बुवा मंडळी, साधक मंडळी, आमच्यासारखी राहिलेली शिल्लक. पण त्यातले बाबांनीच फक्त, बाबा तर मी दाराशी, बरोबर. निस्पृह बिंदगडाची, एवढंच दोन्ही आम्ही. म्हटलं हे तर संन्यासी आहेत, लहान वय माझं, हे तर खरं संन्यासी आहेत. आणि माझ्या मनाला तेव्हा असं वाटलं की हे जे संन्यासी आहेत, तर हे काय कसं काय सांगणार, कुठं लग्न करणार, संसाराबद्दल यांना काय विचारायचे, अशी धारणा होती, म्हणजे लग्न प्रपंच. हे काय, ह्यांना या लोकांना काही कळतंय का, हे संन्यासी आणि लग्न का मोडलं आणि कुठं करू, हे यांना काय विचारायचं. बरं. आणि पुढचं जे माझ्या मनात आलं, त्याला वाटलं तर कृपा म्हणा. म्हटलं हा मोक्ष काय आणि कसा कधी मिळेल वगैरे विचारायची जागा आहे. अरे बापरे.
बरं. हा माझा पहिला विचार मनात आला स्वामींना बघितल्यावर. आता तुम्ही ठरवा कुणाचं कुणाला कसलं दर्शन झालं. अरे बापरे. आणि मी त्या दाराशी बसलेले आणि एकोईंग म्हणतात ना, आपलंच आपल्याला वृत्ती रूपाने सुचणं. आता मी वृत्ती वगैरे ते शब्द वापरते तेव्हा कळत नाही. असं माझ्यात मी सायकल सारखं नमशांता हे माझं सुरू झालं तिथे दारात. नमशांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे. याच चालीत, याच तालात, याच नादात सुरू झालं. हो, पण माझं मीच ऐकत राहिले. पण हा मंत्र जो आहे, हो, पण हा जो मंत्र आहे हा कसा, एकतर हा 1943-44 नंतर शिवानंद नाहीत, श्रीधर स्वामींचा अनुग्रह शिग्गेहाळीला झालेला. अशा वेळेला दत्ताबुवा त्यांच्या सेवेत असताना, स्वामी सकाळी एकांतिक साधनेत असताना त्यांना कुणी त्रास देऊ नये म्हणून दत्ताबुवा त्यांच्या सेपरेट कुटीच्या बाहेर बसत असत. तिथे त्यांना ऐकू आलेला आहे दार बंद असताना पहाटे ब्राह्ममुहूर्ती. तो त्यांनी लिहून घेतला. स्वामींना म्हणले, मी बाहेर असताना आज कोण आलं, 10-12 माणसं येऊन बोलतात असा हा मी श्लोक असं मी हे ऐकलंय संस्कृतात. ते त्यांनी लिहून ठेवलं आणि त्यांनी स्वामींना बाहेर पडल्यावर शिग्गेहळ्ळीमध्ये शेजारती झाल्यावरती विचारलं. सॉरी, शेजारती नाही, काकड आरती झाल्यावर स्वामींना विचारलं, कोण म्हणत होतं हे, काय हे मी काय ऐकलं, मी दारात असताना कोण आरती घुसलं, कोण आलं. स्वामी निर्विकल्पात. काय म्हणे, हा काय कोण आलं तर काय. म्हणजे स्वामीने आतून टुकटुक केल्यावर दार उघडायला सोपा आणि कोणी आत बीत जात नाही ना बघायला, म्हणून दत्ताबुवांनी बाहेरून कडी लावलेली असताना त्यांनी हे ऐकलंय त्या कुठेही. स्वामींनी त्याचं काय सांगितलं? स्वामी म्हणले का थांबा म्हणले. मग गेली काकड आरतीची गर्दी, घरी आपापल्या शिग्गेहाळीत वाडीत मंडळी गेली आपापल्या उद्योगात काय असेल ते दोघंच. म्हणले मी लिहून ठेवलंय. अरे बापरे. दत्ताबुवा म्हणले, स्वामी मी लिहून ठेवलंय. हां बघू, कागद दाखवायला काढली. स्वामीने ते वाचलं. हां असं म्हणले, निर्विकल्पातल्या श्रीधराचं दर्शन घेण्यासाठी देवदेवता ऋषीमुनी येतात. म्हणजे त्यांनी आलेलं असताना त्यांनी म्हणलेलं आहे. कसली निर्मिती. खाटा येतोय परत. भगवान श्रीधर स्वामींच्या दर्शनाला देवी देवता यायचे आणि तो मंत्र मुद्दाम आपण एकदा म्हणून सांगूया सगळ्यांना. यायचे म्हणजे दत्ताबुवांनी कन्फर्म केलं. श्रीधर स्वामी एकांत निर्विकल्प हा समाधी हा श्रीधर स्वामींचा स्वभाव होता. आणि त्यांनी तो शब्द किती, म्हणजे निर्विकल्पातल्या श्रीधराच्या दर्शनास नाही म्हणले, हा निर्विकल्पातल्या श्रीधराच्या दर्शनाला देवदेवता ऋषीमुनी येत असतात. एकांतिक साधना रात्री 2 ते पहाटे 4. बापरे. काय तुम्हाला किती तुम्हाला स्वतःचं कल्पना ताणता येत असतील किंवा जाणता येत असतील ते बघा. आणि बाहेर जाता उवास हवालदार कुठूनही स्वामींची ती समाधी. त्यांनी दार टुकटुक केलं की दार उघडायचं आणि दोघांनी जाऊन आरतीला उभं राहायचं. शिवानंदांच्या आश्रमात दत्ताची. आणि तो मंत्र नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे. आणि ही गोष्ट रघुवीर घाणेकरांनी 1999 साली त्यांचे केटररचं काम करत होते. त्यांना काही ऑर्डरी होत्या आणि त्या नवमीच्या दिवशी रात्रीच होत्या, म्हणून नवमी करून ते तशाच धावत दुपारी दत्ताबुवांना भेटल्याशिवाय ते येत नसत. भक्तिधाममध्ये जाऊन भेटले आणि दत्ताबुवांना नमस्कार करून म्हणले, आपण किती भाग्यवान आहात. कारण रघुवीर घाणेकराला तो रांगायला लागलेला असल्यापासून स्वामींचा
सहवास क्या मिळाला बात आहे. घाणेकर. बरं. पण कधी मिळायचं, एका लाटेने 2 ओंडके जवळ येतात, दुसऱ्या लाटेने ते लांब जातात, कुठल्या लाटेने पुन्हा 2 ओंडके जवळ येतात कधी कळतं. ओंडकेही ओंडक्याला विसरून जातात. बरोबर. असा आपला जीव ओंडके म्हणजे. तर रघुवीर घाणेकरांनी त्यांना विचारलं किती आपण भाग्यवान आहात. आणि त्याच्याच रघुवीर घाणेकरांनी त्यांना विचारलं काय हो दत्ताबुवा, स्वामींनी अनुग्रहात नमःशांताय सांगायला सुरुवात कधी केली? जर 13 रामनामाचा जप अनुग्रहाचा, तर हे कुठून आलं नमःशांताय? श्रीधराय नमो नमः. नमो नमः. बरोबर. तेव्हा दत्ताबुवा म्हणले अरे असं असं झालं तू आहे हा. आणि त्याच नंतर शिग्याळीत असा प्रसंग झाला. दत्ताबुवांनी सांगितलं ना रघुवीर घाणेकरला 1999च्या नवमीच्या रात्री सातारमध्ये बर. तो आमच्याकडे बाबांना तीर्थप्रसाद देऊन मग घरी आपल्या जायचं. म्हणून इथे 8:30ला एसटी पोचल्यावर बाबांना भेटायला आला तर तीर्थप्रसाद घेऊन. बाबा माझे पूर्ण अंथरुणावर आजारी होते तेव्हा 2 वर्ष, त्यातल्या एक पहिल्या वर्षी. त्या रघुवीर घाणेकरांनी बाबांनाही सांगितलं की दत्ताबुवा म्हणले भावे मी हा प्रश्न त्यांना विचारला. तर दत्ताबुवा म्हणले मी तिथे एकदा खूप प्रचंड आजारी पडलो, खूप ताप कशाने जाईना, सगळ्यांनी खूप प्रयत्न केले, शेवटी स्वामींना सांगितलं. कारण स्वामी सारखं त्यांच्या साधनेचं न्यायचं असायचं, कोणी असं चालायचं त्यांना. दत्ताच असला पाहिजे सेवेला अशी ह्यांची अट नव्हती. बरोबर. दत्ताबुवांचं भाग्य होतं ते सगळं. बरोबर. पण म्हणले मी आजारी पडलो आणि लोकांनी सांगितलं की अहो दत्ताचं असं झालंय स्वामी. हो तरीच शेजारतीला काकड्यातीला कुठे लक्षात नाही आला शेजारी उभं राहिलेलं ना. बरं असं करा आता आज मी त्याच्याजवळ मीच त्याला बघतो. बघू उतरत नाही म्हटलंय ताप, बघू बघू म्हणजे प्रार्थना बरं का. यांच्यासारखा नूर मी त्याचा दास आहे किंवा त्याचं काम करतोय, मग स्वतःकडे काही कर्तृत्व नाही. मला रामदासी पंथ म्हणायचं, ह्याला म्हणायचं राम इज इक्वल टू दास, दास इज इक्वल टू राम. झालेल्या व्यक्तीने समर्थांच्या संप्रदायाची जबाबदारी स्वीकारली त्यांची इच्छा म्हणून. म्हणून सीधा स्वामी आपल्याला लाभले. बरोबर. मग स्वामी दत्ताबुवांकडे रात्री गेलात? नाही मी थांबतो म्हटले त्याच्याजवळ. ते काकडाती वगैरे चालून दिवसभर थांबले. आता शेजारतीपर्यंत सारखं मांडीवर डोकं. आणि आता ह्याला मंत्र ऐकू आलाय. आपण तरी आता कुठल्या श्री धरलेल्याला नमस्कार करायचा. हे माझं बोलणं चाललंय आता तुम्हाला सांगताना. स्वामींनी दत्ताबुवा म्हणले माझं डोकं मांडीवर घेतलं. दिवस आणि आरती झाली, लोक येऊन गेली, सगळं झालं तरी स्वामी माझं डोकं घेणार. डोक्यानं हात नमःशांताय दिव्याय. म्हणजे स्वामी कुठल्या श्रीधराला नमस्कार करतायत दत्ताबुवांसाठी. अरे बापरे. कॅन यू इमॅजिन दिस थिंग्स? दत्ताबुवा म्हणले काय सांगू तुला रघुवीर, फण 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 मला बेशुद्ध अवस्था आलेली. आणि स्वामी डोक्यावरनं हात फिरत आहेत, मांडीवर डोकं. मला काही कळत नव्हतं रे. म्हणले हां चालू त्याच्या ताप्याने. आणि स्वामी डोक्यावरनं सावकाश नमःशांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय. असं श्रीधर स्वामी श्रीधराय नमो नमः. म्हणजे दत्ताबुवांच्या सद्गुरु रूपाला श्रीधर स्वामी प्रार्थना करताय. सगळं दिव्य आहे. मग आणि दत्ताबुवा म्हणले काकडातील लोक जमा झाली. स्वामी म्हणले ना आपापल्या घरी जाऊ द्या. त्या संध्याकाळपासून स्वामी दत्ताबुवा दुसरं होतच काय त्या दत्ताच्या मूर्तीपुढं. आणि मग ते नंतर त्यांचा ताप उतरला. म्हणजे दत्ताबुवा म्हणले आगाजे झालेच नाही. अशी शेजघरात काकड आरतीची घंटा झाल्यावर मी उठलोय आणि स्वामी म्हणून पाहिलं आणि नमस्कार करून उभा राहिलो. अरे बापरे. आणि स्वामींना असं म्हणले
आणि शेजारची झाल्यावर सगळ्यांना म्हणले, अरे बापरे. स्वामी म्हणतायत, म्हणा रे म्हणा, सगळ्यांनी म्हणा, नमः शांताय म्हणा, शांताय सगळ्यांचं कोट कल्याण होईल. अरे बापरे. अहो मी नाही ह्याची काय भूमिका आहे कल्पना करा तुम्ही. मी देहधारी नव्हे, अहम नाही होती ते, अहम सोहम मावळले हे साक्षात अनन्यता मूर्ती रूपाने तुमच्या डोळ्यासमोर आहे. अहम सोहम माव, अन्यथा म्हणजे काय समर्थन आहे, तेव्हा समर्थांनी दासबोध घातलेला आहे. 68 साली मी MA झालेली, मे महिन्यात रिझल्ट लागलेला, जुलै महिन्यातल्या गुरुपौर्णिमेला त्रयोदशीला मी स्वामींच्या समोर बाहेर बसलीये, बरोबर सगळा कानडी समुदाय. गोडसेनी गोडसेने सांगितलं ना हिला घेऊन ये, दॅट वॉज द लास्ट चान्स ऑफ गोडसे, की स्वामींनी सांगितलं मीनाला मी आणली आहे, वजडीला पाठवा पाठवा पाठवा. झालं, गेले मी एकदा, मला इच्छा नव्हती जायची. आणि द्वादशीला गोडसे काय म्हणतो ते बोलणं झाल्यावर खाली आल्यावर, आम्ही पुण्याची माणसं सकाळी, आणि मी म्हटलं ना ते मला म्हटलं ना MA झालीस का, हो. मला काही मागे लास्ट नंबर माझा, तिथून खाली उतरलो आणि गोडसे असं बेचैन झाला होता. मला म्हटलं मी ना उद्या शेवटचा अनुग्रहाचा दिवस म्हणजे सगळ्यांसाठी स्वामींचा, चतुर्दशीच्या रात्रीपासून स्वामी आता मला काही सांगता येत नाहीये, मला स्वामींचं पुढचं काही मीना सांगता येत नाही. उद्या शेवटचा दिवस आहे मीना, तू उद्या स्वामींचा अनुग्रह घे. म्हटलं अनुग्रह म्हणजे त्यांनी सांगितलेलं करायचं, आणि ते सगळं तिथलं बघून मी चकित झाले होते. आरामशीर आपलं इतरांसारखं राहायचा स्वभाव आईबापाच्या राज्यात, आणि मला सगळं सिनेमाला जाणं वगैरे सगळं आवडत होतं, पण लग्न आवडत नव्हतं बरं का. मी त्याच्याकडे सगळ्या आवडीतलाच एक घडणारा प्रसंग म्हणून बघत होते. बरं बरं. आणि माझ्या नशिबाने जो ठरलेला मुलगा होता शेजारी, तो मी माझ्या जन्माच्या अगोदरपासून बघत होते. बरोबर. तो मला बघत होता, म्हणजे का कसं काही, आणि मला त्याच्यात बघून हा माझा मित्र आहे, कारण आज तरंग असेल तर समुद्र होईल ना बाहेर. बरोबर बरोबर. तो तरंगच नव्हता. बरोबर. अशा स्थितीत ते 68 साली तू गोडसे म्हणतो मी ना तू अनुग्रह घे. तिथे असताना पण तुमच्या मनात असं आलंच नाही, तिथे अनुग्रह नको बाई, म्हणजे हे सगळं तिथलं बघून, म्हणजे ह्यांनी सांगितलेलं करे अनुग्रह असं म्हणलं मी त्यांना. बरं. असं म्हणल्यावर त्यांना कळलं माझ्या सुरावरनं की ही शी इज नॉट रेडी. बाकीची लोक म्हणजे अगदी स्वामी, आश्रमाला कुठलं कॉम्प्लेक्सच नव्हता, स्वामींच्या बद्दल नव्हता, माझ्याबद्दल नव्हता, गोडसेबद्दल नव्हता, त्या नमशांताबद्दल नव्हतं, काही नाही, कोरा कागद. गोडसे बुवांना काय वाटलं तेव्हा मग, म्हणजे त्यांनी काय म्हटले? ते म्हणले अगं मीना तुझ्या बाबांना किती आनंद होईल. मी नाही घेणार. अगं असं काय, नको म्हटलं. झालं, द्वादशीची रात्र गेली, गोडसेबुवांना पादुका मिळणार होत्या, ते सामान घ्यायला सगळं आम्ही गेलेलो त्याच्याबरोबर सागरला. त्यामुळे स्वामींनी जे प्रवचन केलं ते आमचं बुडलं. बरं. त्या सगळ्या सेवेमुळे म्हणजे गोडसेबुवा गेले. सेवा कशी झाली हाका माझी, अवघड आहे, शब्द वापरू नका भलतेच. आलो परत, कळलं असं. आणि आता म्हणले मी ना उद्याचं जाणार ना तू, उद्या जा बरं का, 9 वाजता आहे. होई म्हणाले मी नाही, पण म्हटलं आम्हाला जी झोपायला जागा दिली होती तिकडे झोपली गुपचूप. माझ्या बरोबर जी रघुवीर घाणेकराची बायको आली होती मैत्रीण म्हणून, तिला पण तिच्या अडचणींसाठी रघुवीरला गोडसेने पुढे पाठवलं, आणि तिला ठेवली, मला ठेवली. अनुग्रह झाल्यावर, गुरुपौर्णिमा झाल्यावर जी मंडळी गेली त्याच्यानंतर मला काय माहिती गोडसेलच्या पादुका मानगायचं सगळं हे असलं करायचं आहे. मला म्हणले मी ना तू पण थांब, कारण मी नीलाला घेऊन पुढे सगळं गोव्यातलं वगैरे दाखवायणार आहे, तर माझ्यासारख्या बरोबर एक बाई एकटी नको, लोक नावं ठेवतात, तर तू पण थांब. आणि डॉक्टर वजे कारवारला आहेत.
इथपर्यंत सगळे आले. हो म्हणलं मी त्यांना. मी म्हटलं पण म्हटलं माझ्याजवळ जायला फक्त 100 रुपयेच आहेत पुण्याला जायला, मी नाही येणार तुमच्याबरोबर प्रवासाला. तर म्हणलं अगं त्याला काय झालं, स्वामी आपली करतील सोय. म्हटलं ती तुमची करतील, माझी नाही. मी वडिलांचे पैसे घेऊन आले बरं. आणि मी ज्याच्यासाठी आले तेवढंच करायची माझी सवय होती बरं. मनाची. बरोबर. म्हटलं मी नाही तुमच्याबरोबर येणार. तर त्यांनी ना परस्पर बाबांनाही पत्र लिहिलं, बाबांचं पत्र घेवलं त्या पुढच्या 4 दिवसात. आणि मग त्याला पादुका वगैरे मिळाल्या. त्या त्यांनी आपली त्यांनी जे पादुकांच्यासाठी ज्या माणसाला नेमलं होतं, नेमलेल्या मंडळींजवळ ते दिले आणि त्या पुण्याला पाठवलं. त्याचा सगळा वेगळा प्लॅन होता. आणि तो, मी आणि नीला घाणेकर आणि त्याचा लहान मुलगा रघुवीचा, असं 4 जण गोडशाबरोबर त्याचे कारवारला 3 प्रवचनं ठरली होती. ते कोणतरी होते राणे म्हणून त्यांच्या घरी, त्यांच्यातर्फे. आणि तिथे तो इंट्रोड्यूस करणार होता की पुण्याला सीधा स्वामींचा मठ स्थापन व्हायचा आहे, त्याच्यासाठी मी प्रवचना करणार. आणि त्या पादुका फिरवत त्यांनी तोच करायचा होता त्याला. हे सगळं आधी ठरलेलं, त्याचा प्लॅन होता. पण मला अनुग्रहाला अडवलं होतं. म्हणजे म्हणला होता बाबांना आनंद होईल. आणि मुंबईला गोडसेला स्वामींनी खूण केलेली. मला म्हणलं, स्वामींनी विचारलं खूण करून तेव्हा मुंबई वर्दळी पाहिली का. म्हटलं नाही पाहिली. तर गोडसेकडे बघितलं, म्हणले तिला घेऊन ये, अशी खूण केली. आणि मध्ये योगच नाही आला. 2 वर्ष 66 नंतर मी MA जॉईन केलेलं, ते MA होऊ दे झालेलं. बरोबर. आणि मग तेव्हा स्वामी जे वर्दळीत गेले ते फक्त बोलताना लोकांना थोडे दिवस अवेलेबल होते. मग दर्शन नाही, ऐकणं नाही, काही नाही, असं क्लोज आहे सगळं. 68 साल नंतर. बरं. कडक एकांत. त्याच्यात त्यांनी देह सोडला, हेच सगळं बाहेर आलं. 5 वर्ष. मग तुमचा अनुग्रह कसा झाला मग? तेच सांगते ना. गोडसे म्हणाले अगं बाबांना किती आनंद होईल. म्हटलं मी होई म्हटलं नाही, नाही म्हटलं. झाली संध्याकाळ झाली. गोडसेच्या जागी, आम्ही आमच्या जागी. गवतं पसरलेली त्या गोशाळेच्या समोर माळ्यावर, तिथे आमची काही पुण्यातली लोक राहिलेली. मग खाली एक टेलिफोनची खोली होती, तिथे मला आणि नीलाला स्पेशल जागा दिली होती. लहान मुलगं तिथे आम्हाला ठेवलं होतं. गाई गोठ्याच्या समोर आहे ती खोली बारकी. आता नाही आहे. आज तिथे राहिलो. आला ना सकाळी गोडशा, त्रयोदशी. बरं. कल्याण स्वामींची पुण्यतिथी. बरं. मला म्हणला मी ना आज शेवटची बॅच आहे 9 वाजता. त्याच्यानंतर पुढे काय काही मला कळत नाही आहे. जा बरं का, 9 वाजता आहे, आंघोळीला उठ. मी उठलेच नाही. बरं. तिन्हीला उठून ती देवदर्शन, ते देवीचं दर्शन, स्वामींचं काय पत्र्यातलं दर्शन, ते सगळं झालं. नाही, पत्र्याच्या बाहेर उभं राहून श्रीधर तीर्थाला उभं राहून दर्शन घ्यायचं, ते सगळं ती करून आली. आणि मी कसली उठलीच नाही. मी भिंतीला चिटकून झोपून गेले होते, म्हणजे पांघरून घेऊन झोपले होते. ते गोडसाला म्हणाला मी ना उठ. अगं 7:30 वाजले असं ओरडलं मला. बरं. तरी मी कूस बदलली, डोसक्यावरनं पांघरून घेतलं. म्हटलं मला नाही जायचं. बरं. मला म्हटलं उठलीस का नाही, उठलीस का नाही, तो तू तांब्या. मी पांघरून काढलं. म्हटलं गोडसे बुवा अनुग्रह घेतला. म्हटलं स्वामींनी आपल्याला मला म्हटलं मी ती निमंत्रित नाही आहे, आपण त्यांच्याकडे आलो आहे आणि तुम्ही अनुग्रह म्हणताय. अनुग्रह म्हणजे त्यांनी सांगितलेलं सगळं तसं वागायचं, करायचं, असं असतं ना. लहान जीव माझा. आणि ते मला झालं नाही तर नको म्हटलं. मग त्या वाटेलाच जायला नको. माझा झाला अर्जुन तिथे. की नको, मग ते कर्मच नको, धनुष्यबाण खाली ठेवलं तसं. म्हटलं नको, अनुग्रहच नको. बरं. मला म्हटले काय उठतेस की नाही. म्हटले मी दिशेकडे चाललोय, मी परतीपर्यंत तयार होऊन असलीस तर ठीक आहे. उठतेस की नाही असं ओरडला पुन्हा. कौतुक आणि अंगावर हे हातात घेतलेलं संडासाला जायला. म्हटलं नको, उठते.
पण म्हटलं तिथे सोहळं लागतं ना नऊवारी. म्हणले मग नाहीये म्हणे. म्हटलं माझ्याकडे सोहळं नेहमी जायला नको. बरं बरं. म्हटलं माझ्याकडे सोहळं नाही. तर ती नीला घाणेकर अगं माझ्याकडे म्हटलं बरं. म्हणजे मी जाऊन येतोय. मुकाटपणे उठले, श्रीधर तीर्थावर आंघोळ केली, क्या बात तिने आहे. दिलेलं सोहळं नेसलं आणि 9ला सुरूवर उभी राहिले आणि म्हणले गर्दी आहे, शेवटची बॅच आहे, जा जाऊन जा राहून उभी राहा. हा पुन्हा त्याचे उद्योग आला. तो नव्हता आला वर गोडशा. मी जाऊन गेले आणि कट्ट्याच्या अगदी मागे उभी राहिले ते. मग त्या कानडी लोक जमलेली, त्यांना वाटलं हे अनुग्रहालाच आले म्हणून, ये ना हे काय म्हणताय, अशी खूण केली मला एकाने. म्हणून मी कट्ट्याच्या आत जाऊन बसले. बरं. वरांड्यात मधलं दार बंद. कानडीचा अनुग्रह सुरू. अरे राम. बरं. पण ती बाधा, सर्व पुण्य, श्रद्धा, सद्गुरूंची कृपा, हे शब्द तर आपलेच ना, मराठीतून ते कॉमन. असे स्वामी बोलत होते, श्रीधर स्वामी, व्यक्ती श्रीधर स्वामी. आमचे अव्यक्त सद्गुरु तत्व ह्यांच्याकडे श्रीधर स्वामी प्रार्थना करतायत. मधलं सगळं कानडी मला कुठं कळतंय, पण ते गुरुकृपा, श्रद्धा, आत्मनिष्ठ होऊ देत, हे सगळं कळत होतं. मधले शब्द ते ऐकले होते मी. बरोबर. सगळ्या लोकांना हे म्हटलं सगळं त्यांनी, सगळ्या बाहेरच्या लोकांतर्फे. बरोबर. आमच्या श्रीधर स्वामींच्या गुरूंना, व्यक्तिगत श्रीधर स्वामी आज आमच्यासाठी प्रार्थना करतात, आमच्या श्रीधर सद्गुरूंची. कॅन यू इमॅजिन दिस थिंग्स? सगळ्यांनी डोकी टेकली. कानडीत सांगितलं स्वामींनी, सगळ्यांनी खाली डोकं टेका. सगळ्यांनी टेकलं म्हणून मी पण टेकलं. आणि मग सांगितलं आदिनारायणम. तुमचा अनुग्रह 1968 झाला ना? तो सांगते ना हा असा. आणि हा सगळा अनुग्रह झाल्यानंतर मग घरी आले. नाही, अनुग्रह झाला तो गोडशा आला. त्याला खात्री नव्हती माझी, गर्दी बघायला आला. बरं. कुठे धावत आला हो, उशीर ओरडला जोरात. अगं स्वामी उठतील ना 11 वाजता. 11 वाजता ते उठतात ना, स्नानाला जातील, स्वामी उठतील. गर्दी सगळी गेलेली, मी शेवटी बसलेली. मी सगळ्यात शेवटी उठले आणि गोडशा ओरडला. बरं. अगं स्वामींना हाक मार, ते उठतील. तर म्हटलं स्वामी अनुग्रह. असा इफेक्ट आला मला. म्हटलं स्वामी अनुग्रह. स्वामी म्हटलं अनुग्रह झालाय. अरे बापरे. तर मला वाटलं झाला म्हणजे हे होऊन गेलेलं प्रकरण झालं. आता माझा अनुग्रह सांगते. 66 सालची गोष्ट सांगितली. ते सामान हा स्वामींनी मला पकडून सगळं ते तपासलं आणि तसंच घेऊन बाहेर आले स्वतः. नाही, आम्हाला परत सांगा. काय ते मुंबईची तुमची भेट जी तुम्ही परत एकदा ती सांगा. ते मुंबईहून आता परत यायचं. म्हणजे तुम्ही मुंबईला गेला होतात बरोबर? हो. आणि स्वामी तिथे तुम्ही तुमच्या मावशी सोबत गेला होतात? नाही, बहीण आणि आजी आजोबांसोबत गेला होतात. स्वामी मुंबईला. बाबांनी आमच्या सेकंड हँड गाडी घेतली होती, तेव्हा स्वामी होशंगाबादला जाण्यासाठी मुंबईत 4 दिवस होते. हा, 4 दिवस बरोबर. तिथे मामा काण्यांकडे. बरोबर. तर कसं काय मला बाबा म्हणले, मीनाताई नवीन गाडी घेतली आहे, स्वामी मुंबईत आहेत, तर स्वामींचे म्हणजे पाय लागायचे, स्वामी बसावेत त्याला असं वाटतंय मला. पण आमच्या वडीलना त्यांची घालायची टोपी बदलायची असली तरी 3 दिवस स्वामींच्या फोटोसमोर ठेवून 3-3ऱ्या दिवशी बदलत असत. अरे बापरे. असले वडील. पाद्यपूजा वडिलांनी केली तेव्हा स्वामींच्या पायावर गडावरती मी होते तेव्हा हजर. मी खिडकीतनं बघत होते बाहेर. स्वामींच्या पायावरती त्यांनी गुलाबाचं फूल उलटं ठेवलं लेखवरती आणि गुलाबाच्या पाकळ्यान फूल स्वामींच्या पायावर. तर कडेला बघत होते ना आतली माणसं, तर ते म्हणले अहो फूल, अहो स्वामी हे, अरे भावे फूल फूल, अहो फूल बघा कसं ठेवलंय.
तर बाबा असे ते एकरूप झालेले आहे पूजे. बाबांचं वेगळंच होतं सगळं आमचं. ते आईच फक्त ओळखू शकली आमची. तर स्वामी म्हणले, अरे त्याला वाटतंय आपल्या हे पूजेचं फूल डेखाच्या बाजूने टाकलं तर पायाला टोचेल, म्हणून त्यांनी उलटं ठेवलं आहे. हे स्वामींनी इतरांची समजूत घातली आहे. असले बाबा आमचे. क्या बात आहे. त्यांनी सांगितलं, मुंबईला गाडी घेऊन जातेस का? म्हटलं, जाते. मग माझ्या आईचे आई वडील, माझी पाठची बहीण जिच्यासाठी भास्करबुवा आले ती, आणि मी आणि आमचा गाडीचा ड्रायव्हर असं गेलो. ती गाडी तुळशी पाईपला बंद पडली. बरं. मी तिथून गोडसेबुवांना मला नंबर दिला होता त्यांनी. ते लँडलाईन होतं तेव्हा सगळं. आणि मामा काण्यांचा नंबर मला मिळाला. तिकडे असं मी फोन केला तर तिथे गोडसे होता. बरं. मग मामींनी सांगितलं गोडसेबुवांना फोन आलाय. मग त्यांनी वरती जाऊन स्वामींना सांगितलं की अशी अशी दर्शनाला आली आहेत, गाडी घेऊन बंद पडली. तोपर्यंत गोडसेंनी पण स्वामींना सांगितलं नाही बरं का, हां गाडीसाठी आलेत वगैरे. तर गोडसे स्वामी म्हणले, हां म्हणजे मग ठीक आहे असं. तर गोडसे म्हणला, मी आता त्यांना घेऊन येतो. तेव्हा मौन होतं स्वामींचं आणि दर्शन होतं. बरं. होशंगाबादला जायच्या अगोदर दर्शन होतं. गोडसे आला बिचारा. तुळशी पाईप रोडला त्या आमच्या ड्रायव्हरनी गाडी लावलेली आणि आम्हाला काय माहिती नाही मुंबईतलं. आम्ही 4 जण त्या गॅरेजच उभं आहे. तिथे गोडसे आला आणि आम्हाला घेऊन गेला चालत तुळशी पाईप ते दादर. बरं. गेलो. आम्हाला कुठे मुंबई माहिती, गेलो. 2 वर्षाच्या मागे चालत जायचं आणि आता दर्शन करून जायचं. बाबांनी सांगितलं ते गाडी दाखवायची, पण ती गाडी बंद पडलेली. बरोबर. म्हटलं, गोडसे बुवा कुठे द्यायचं कुणाला माहिती नाही. म्हटलं, कुठेच? म्हणलं, इथेच स्वामीजी. हो का? म्हटलं, म्हणजे कुठे? असं म्हणलं मी त्यांना अंगणात. तर म्हणले, माडीवर. हो का, चला असं म्हणलं आजी आजोबांना. बरं. मग आजी आजोबा मी आणि बहीण. तर गोडसे बुवा म्हटलं, अगं मी त्यांची कशाला वाट बघते, कसली परवानगी काय? म्हणलं, इथे वर ना? हो म्हणले. मग जिन्यानी वर गेलो. ओपन होतं, वेळ होती स्वामींची दर्शनाची. बरं. स्वामी काही दिसले नाहीत मला तिथे. डायरेक्ट जी खोली होती ती स्वामींची होती आधी गेल्याबरोबर, पलंग. आणि आतमध्ये गेल्या इकडच्या ब्लॉकमध्ये स्वामींचं बाथरूम, संडास, आणि पुढच्या ब्लॉकमध्ये 4थी खोली म्हणजे देवघर काण्यांचं. मला काय माहिती स्वामी कुठे आहेत. बरोबर. आणि ते घरवरचं स्वामींचं स्पेशल ब्लॉक आहे कुणाला माहिती आहे. ती गंगाक्का पाहून माहिती होती, फक्त बसली होती. लक्ष्मीनारायण माहीत होतं. चला म्हटलं, चला गेलो. स्वामी कुठे आहेत? तर म्हटलं, स्वामी कुठे आहेत? तर गंगाक्का म्हणजे, अगं थांब ना, येतील दर्शनला असं म्हणली. तिला बोलायला मराठी यायचं, पण उलटं मराठी लिहिणं आणि वाचणं कळत नव्हतं. बरं बरं. असं जानकी लक्ष्मीनारायण म्हणजे त्यांच्या जवळची ही म्हण. गंगाक्का म्हणजे थांब ना, येतील. पाय धू ना. तुम्ही वाकून बघितलं, येतील म्हणजे इकडून येतील म्हणून वाकून बघितलं. तर स्वामींच्या तिथेच ते बाथरूम, ते पाणी, त्यांचा तो बंद संडासाची दार, तिथं कोण बघताय? मी गेले त्याचीच, मला काय माहिती स्वामींची जागा आहे. तिथलं पाणी घेतलं, पायावर घेतलं. अरे बापरे. तर स्वामी आले. बरं. तर माझ्या आजी आजोबा, माझी बहीण मागे येऊन मग उभे राहिले. स्वामी आले त्या त्यांच्या देवघराच्या खोलीतून, कॉरिडॉरतून त्यांच्या खोलीच्या तिथे. आणि आता बाहेर यायचं ना दर्शन म्हणजे, तर मी तिथेच भेटले ना दर्शनाच्या खोलीत. बाहेर मंडळीत माझे आजी आजोबा पहिल्यावर आलेले. बरोबर. बाकीचं कशाला मी बघते कोण काय. तर मी नमस्कार केला स्वामींना. पायावर डोकं ठेवायचं नाही वगैरे काही भानगड नाही. आणि एवढं येत होतं म्हणजे कळत होतं का नमस्कार करत. मी असं डोकं टेकलं, नमस्कार केला. म्हणजे हां 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 असं, म्हणजे सावकाश उभी राहा असं. माझी गडबड चालली होती, कारण मला मावशीकडे जायचं होतं. म्हटलं बाबांनी गाडी घेतली होती सेकंड हँड, ती बंद पडली तुळशी पाईप रोडला. म्हटलं बंद पडली, तिथे गॅरेजमध्ये गाडी ठेवली आहे. आणि बाबा म्हणले की तू गाडी घेऊन जा आणि स्वामी त्याच्यात बसतील. तर ती गाडी दुरुस्त होऊन येईल संध्याकाळपर्यंत, तुम्ही एक चक्कर मारा. बरं.
आणि इतकं स्वामींच्या डोळ्यात कौतुक होतं माझ्या, ते माझ्या मोबाईलवर मला आता तो फोटो मिळाला लावायला 24 वर्षांनी. तसे मी स्वामींना बघितले, इतके हसत होते आणि असे निळे शाईसारखे डोळे होते, जांभळ्यासारखे डोळे झाले ते स्वामांचे. बरं. इतकं सुंदर पाहिलं मी त्यांना, म्हणजे असं म्हटलं असं ऐकून घेतलं माझं सगळं. मी नमस्कार केला आणि उभी राहिले. म्हटलं हे माझे आजोबा, आजी, बहीण. म्हटलं करा नमस्कार, मीच सांगते त्यांना. ते स्वामी सगळं बघतायत माझं, म्हणजे बोलणं चालणं सगळं. काय बघितलं कोणाला माहिती, कारण मी स्वामींकडे बघायचा प्रश्नच नव्हता. बरोबर. एकदा बघितल्यावर त्यांनी नमस्कार केला आणि म्हटलं आता आम्ही निघतो. येईल म्हटलं संध्याकाळी, गाडी मारा एक चक्कर बरं का. तुम्ही स्वामींना हो म्हटलं? बरं. म्हटलं मारा एक चक्कर, म्हणजे बाबांचं सांगून झालं असं माझं म्हणणं होतं. मनाला सवय ती ना. निघतो म्हटलं. खाली आलो तर खाली यायच्या अगोदर स्वामी इतकं गमतीने आता वाटतंय ते, आणि ते सगळं कौतुक ते अशा फोटोच आलायच्या मला दिलेल्या एका मुलाने. त्याला कुठून मिळाला कोणाला माहिती तो फोटो. तो तिथलाच असेल असं नाही, पण मी पाहिलेले स्वामी तेवढेच आहेत फक्त माझ्यासाठी. असं बघितलं त्यांनी आणि मला म्हणले 3 वाजता ये, 3 दिवस राहा. हो. बरं बरं म्हटलं, बरं असं म्हटलं आणि खाली आलो सगळे. तर माझी आजी म्हणली की मी नाही, तू एकटी कुठे राहतेस, म्हणजे सगळ्यांनाच आम्हाला परक होतं ना ते. बरोबर. मी राहते तुझ्याबरोबर. मला माहिती नाही तिचं कानडी मराठी माझ्या लक्षात ठेवते. म्हटलं बरं. खालती येऊन ते मामी काण्यांना सांगितलं. म्हटलं स्वामींनी सांगितलं 3 दिवस राहा. तर म्हटलं मी 3 दिवस राहणार आहे. माझी आजी म्हणली एकटी राहू नको, म्हणून ती पण राहणार आहे. आजोबा आणि माझी बहीण चाललेत चेंबूरला, मावशी तिकडे जातील, आम्ही दोघी इथेच आहोत. बरं म्हणल्या त्या, त्यांना काय सवयच होती ती. मग ते स्वामींची भिक्षा, आणि भिक्षा झाल्यावर बाकीच्यांनी बसायचं बाहेर जेवायला. त्याच्यात आमचा नंबर नवीन, आम्ही सगळे, मी आजी वर गेलो. स्वामींची भिक्षा चालली होती आणि तेव्हापासून मी स्वामींना प्रार्थना करेपर्यंत सर्व ही मी करते, हे का करतायत असं मला वाटत होतं. आणि ती सुरुवात झाली त्या भिक्षेपासून. ती चिक्कूची फोड, ते लोणी लावलेलं, त्यांचं ते फराळाचं कसा प्रसाद आलाय, ते हविष्यान्न, ते सगळं एकत्र गोळा त्या जानकीनी उचलायचा किंवा गंगाक्कानी, तो स्वामींनी हातात. अरे बापरे. 3दा तोंड लावायचं, उरलेलं भिक्षा प्रसाद. बस एवढंच? हो, याला म्हणतात करतल भिक्षा. बरं. हे मी सगळं बघत होते. आता बघताना काही जरूर आहे का, माझं लक्ष चिक्कूची फोड उभी लोणी लावलेली आहे. हे मी पाहिलं नाही, लोणी लावलेली फोड बरं चिक्कूची. म्हटलं या लोणी लावलेली फोड आहे, आवडीचेच विषय की आपले. बरोबर बरोबर. आणि ते मी पाहिलं आणि त्या क्षणापासून खरं म्हणजे मी खाते हे का खाते. अरे बापरे. असं ते वेगवेगळ्या रूपामधलं माझ्या न कळत वावरणारं चैतन्य अनुभवलंय मी. श्रीधर स्वामींचं, श्रीधर स्वामींचं चैतन्य. यू जस्ट राईट टू अंडरस्टँड दिस. इट्स बियॉन्ड आहे, इट्स बियॉन्ड इमॅजिनेशन, बियॉन्ड एव्हरीथिंग. ती फोड मला प्रसादाची आली जेवताना. अरे बाप. आणि मला वाटलं कळलं आपल्याला असं काय होत आहे. हे खाते तर मी खाते, हे आहेत तर मी आहे, असं काय. हे विचित्र आहे. त्यांच्या भिक्षेला नाही जायचं म्हणजे फक्त भिक्षेला, कारण तेवढाच अनुभव होता. बरोबर. म्हणजे अनुभव म्हणजे फील झालं ते. नाही जायचं. दुसऱ्या दिवशीपासून बंद. पण संध्याकाळ, इतर वेळे भिक्षा नाही.
आणि काय अट्रॅक्शन निर्माण झालं होतं कुणाला माहिती. माझी आजी नाही, माझी आजी दुपारी माझ्याबरोबर आली होती. बरं, दुपारची वेळ, 2:30 वाजलेले. गोडसे, जानकी, गंगाक्का, लक्ष्मीनारायण सगळे उभे. आणि मला बाबांनी सांगितलं होतं, स्वामींना 7 आंबे हे नेऊन दे, उत्तम. म्हणजे त्यांच्या भिक्षेत बरं, खाण्याचा प्रसाद वगैरे बांधणे, नेऊन दे. मी आंबे घेऊन गेले वर. आणि तेव्हाच तो प्रसंग आहे, तुम्हाला हाताला धरलं शेवटच्या दिवशीचा. बरं, गेले वर, आंबे द्यायचे, असं डोकं टेकायचं. गोडसे सगळे मागे उभे, स्वामींचं जेवण खाण झालेलं. म्हणजे हे भिक्षा झाल्यानंतर दुपारी 4 पर्यंत, आंघोळपर्यंत स्वामी आल्या गेल्याला फ्री होते. बरं, त्याच्यासाठी स्वामी बाहेर बसत असे बरं, पलंगावर. तिथेच मी गेले वर, सापडले मानते. मी सांगितलं बाबांना खिशात ठेवायला फोटो हवा आहे, ते नंतरचा विषय, मग खूपच नंतर. आंबे तर गोडसे बरं, ते 7 आंबे द्यायचे, माझे ते 7 मावेनाच हातात. आणि स्वामींना द्यायचे म्हणजे स्वामींच्या हातात द्यायचं ना, द्यायचं कुठं. तर गोडसे भाऊ म्हटले, अगं असं काय, ते स्वामींना अर्पण कर, दे त्यांना तू. म्हणजे नमस्कार करणं आलं ना. नमस्कार आता काय करावं आंब्याचं, म्हणून मी ओटीत घेतले 7. बरं, नमस्कार करायला गेलं खाली की इकडून एक आंबा बाहेर, असं पडायला लागलं. मग मी काय केलं, गुडघ्यावर बसले, स्वामी पलंगावर होते, त्यांचे पाय खाली होते असे टेकलेले पुढे, ते स्वामी पलंगावर बसले. तर मी माझ्या गुडघ्यावर असं बसून तिथेच आंबे त्यांच्या बाजूवर दिले सोडून. बरं, मध्ये येत होते म्हणून. हा, बरोबर. म्हणून म्हटलं जाऊ इथेच ठेवते, म्हणून इथे ठेवले. बरं, आणि आता नमस्कार करायचा म्हणून मी खाली मागले पायावर डोकं ठेवताना. तर माझ्या मनात आलं, भाई किती लोकांनी यांचे पाय दुखवलेत, म्हणजे किती लोकांनी म्हटलं. आणि आपलं तर डोसकं म्हटलं दगड छे, अगदी हळूच करायचा नमस्कार, नकळत. जेमतेम उजव्या अंगठ्यावर मी कपाळ टेकेली इतकी वाकले होते. स्वामींना कुठे दम निघतोय. त्याने असं बसून माझं डोकं दाबलं उजव्या हाताने. अरे बापरे, दाबून धरलं. तेवढ्यात गोडसे म्हणला, भावेला हिची काळजी आहे, लग्न मोडलं. असं म्हणल्यावर मी स्वामींच्या डोक्यावरचा हात असताना सुद्धा वर बघितलं गोडशाकडे. मी काय प्रॉब्लेम चाइल्ड आहे का, काळजी कसली, असं मनात आलं. स्वामींचा हात डोक्यावरच. हे वाक्य उच्चारलं, भावेला काळजी आहे हिची. नंतर स्वामी भावेला काळजी आहे फार हिची म्हणायपर्यंत स्वामींनी गोडसेकडे असं बघितलं आणि माझं डोकं वर स्वामींना बघायला की हा कोण म्हणणार मला काळजी आहे माझी म्हणून. ढालीसारखा हात स्वामींचा, एक हात माझ्या डोक्यावर. बापरे, म्हणजे मी असताना भावेल माझ्या भक्ताला काळजी, असा विषय माहिती आहे. आणि मला असं तोंड करून माझ्या डोक्यावर हात तसाच. तुला वाटते का काळजी, तुला असं काय म्हटलं मला. म्हणजे आणि माझ्या डोक्यात की मी काय प्रॉब्लेम चाइल्ड आहे का, म्हटलं मला काळजी म्हटलं. असं मी केल्यावर स्वामींचा डावा हात होता ना, त्यांनी गोडसे केले, माझ्या हात डोक्यावर क्या बात आहे, असं केलं गोडसेला. तुला काय करायचं, आम्ही आमचं पाहून घेऊ. नाही काय ज्या हॅच होतं मला माहिती नाही. आणि माझं डोकं त्यांनी आपल्या हाताने पुन्हा पायावर ठेवलं. अरे बापरे. आणि माझ्या पाठीत, मलाही तयार नाही पाठ, इतक्या आनंदाने असं करतात ना, असं केलं पाठीवर. आणि माझी पाठ तयार नव्हती तो धपाटा खायला. तर मी उठले आणि असे झाले माझे खांदे उठताना. तर आपण एखाद्याला म्हणू ना आपल्या नकळत लागलं तर सॉरी सॉरी, तसं स्वामी मला म्हणले. अरे बापरे. म्हटलं नाही,
त्यानं मी म्हणजे एवढं नाही लागलं असं मी त्यांना म्हणलं, म्हणणार एवढं काही नाही असं म्हटलं. का कुठला अनुग्रह, अनुग्रह त्यावेळेला म्हणून काही ठरवून नाही होतो. मग ते त्यांनी जे हाताला नेलं, तर नंतर तिसरं मग हे झालं दुपारी. हा आता संध्याकाळ काय करायचं, मी एकटीच राहिलेली, खाली बोलायचं कुणाशी काय. मग केव्हा आपलं मला तो नादच लागला त्याच्याकडे, आणि मला कशाला कोणाची परवानगी काय, बरोबर. कोण म्हणणार मला येऊ नको काय. मी गेले वर, स्वामी गेले ते स्नानाला. ते स्नान करून आल्यानंतर ते आरतीची तयारी केली होती जानकीनी, आणि ती कानडी आरती म्हणत होती. बरं. ती सावित्री अक्कांनी केलेली, अजून तीच म्हणतात. येणू काल त्रय दिव्याशिपे, अशी त्याच्या शेवटचा क्षण आहे. बरं. ते मी म्हणलं काय कोण म्हणतो, स्वामींना इतका आवाज आवडला की स्वामी आंघोळ अर्धवट सोडून दारातून वाचले आणि मला म्हणले हा. अरे बापरे. बरं. तेवढीच ओळ म्हणली होती मी फक्त तिच्या बरोबर पाठीमागे. बरं. स्वामींनी माझं ऐकलं ना, न ठरवता झाली ना आरती, कोणी करून घेतली कुणाची आरती. ते झालं, आले स्वामी आत. मग ती संध्या मी एकटीच, पुन्हा आरतीचं सामान आणि काय आहे का वगैरे घ्यायला. कारण त्या दिवशी त्या आरतीला त्या बायका यायच्या, त्या बोलवल्या मैत्रिणी जवळच्या ना, काणेबाईंच्या 4-5 जणी होत्या. तर जानकी ते पेढा किंवा काय असेल ते सगळं सामान नको कोणी आला त्यांचं, कारण काण्यांच्या घरी राहिलेले ना. ती खाली बोलवायला गेली मामींना की स्वामींची संध्या आहे, ते सुरू झालंय, थोड्या वेळाने तुम्ही आलात तरी चालेल. मी कशाला जाते जानकीच्या बाग, आपल्याला म्हणजे घरातलंच म्हणसारखी वागले मी तिथं. बरं. स्वामी बाहेर आले आणि गुरुचरित्रात जे वर्णन केलंय ना संध्येचं, तशी संध्या मी स्वामींची पाहिली आहे. 15 पावाचा बारीक दिवा, संध्याकाळची वेळ, बारीक पंखा फिरतोय स्वामींच्या डोक्यावर. एप्रिल महिना मुंबईचा. मी पुढे दारात बसली आहे, दार लोटलेलं आहे स्वामींच्या आणि हॉलच्या दारचं. तिथे मी बसले होते. बरं. तिथून जानकी यायची वेळ होती अजून, मग ते दारही उघडे होतं, आठवत नाही म्हणजे मला. आणि तिथे मी बसून ती अशी स्वामींची संध्या बघितली पुढे. बरं. स्वामींचं तुमच्याकडे लक्ष होतं का, तुम्ही बघताय? नाही, ते त्यांच्या संधे, मला माहिती नाही, माझं स्वामींच्या संध्येकडे होतं. ते कशी करताय, ते काय करतात. बरं. काय काय चाललंय, कारण ते सारखं त्यांना बघणं हेच माझं सुरू झालं होतं ते भिक्षेपासून. असं का मी म्हणते, तो चैतन्य शब्द त्याच्यासाठी आहे, मीना भावाने ठरवलेल्या गोष्टी नाही आहे. मग हा जो प्रसंग आहे तो शेवटच्या दिवशीचा. हे तुम्ही सगळं बघितलं? सांगते ना तुम्हाला, मी संध्या आहे ते बघितलं. मग त्या बायका आल्या आरतीला, मामा काणेंची बायको, त्यांच्या मागे 4-5 जणी सुंदर सुंदर नऊवारी सोळी नेसलेल्या चांगल्या आल्या होत्या व्यवस्थित. एका बाईच्या हातात पेढ्याचा पुडा. जानकी तिकडं लांब कोपऱ्यात उभी राहिलेली. मी स्वामींच्या तिथंच होते, दार उघडल्यावर बसले तर सगळे बघत. त्या बायका आल्या म्हणून जरा सरकले. इकडून त्या बायका स्वामींसमोर उभ्या राहिल्या आणि मोठा दिवा लावला. आरती करायची ना, म्हणून त्या बायकांनी आरती तयार केलेली, काणेबाईंच्या हातात आरती दिली. सगळ्याजणी आरती म्हणायला उभ्या राहिल्या काणेबाई बरोबर, आणि स्वामींच्या डोक्यावरचा पंखा बंद केला. अरे देवा. बरं. तर तेव्हा स्वामींनी बसल्या बसल्या नुसतं त्यांना एवढंच केलं. माझ्या लक्षात आलं यांना गरमी होती आणि मुंबईची हीट हो, एप्रिल महिना. बरोबर. आणि त्या बायका अशा जवळ उभ्या राहिलेल्या सगळ्या, आणि मला उभं राहायला सुद्धा जागा नाही आरतीला. मी त्याच्या स्वामींच्या लाईनीतच सरकून बसले होते, त्यामुळे मला सगळं दिसत होतं पुढं काय चाललंय. त्या बाईने पेढ्याच्या पुड्याचा कागद तिथेच शाळेत स्वामींच्या तिथे असाच सोडला. तो स्वामींसमोर पडला. मी स्वामी बसलो तो त्याच्यासमोर पडला. मी तो घडी केला. स्वामींच्या समोर कागद असं वाटलं मला त्या क्षणी. आरती चालली म्हटलं हे असं वाटलं. घडी करून आपला माझ्याजवळ ठेवला तो वर्तमानपत्राचा कागद. तेव्हा काही असलं पॅकिंग फिकिंग नव्हतं.
आरती सुरू झाली, वाती जातील म्हणून पंखा बंद केला आणि झाली आरती सुरू. गाण्यात 5-6 जणी वेगवेगळ्या, त्या आवाज, ती एवढीशी खोली 10x10ची, पंखा नाही. आणि स्वामीने हुश्य केलं. पण माझ्याजवळ नाहीतरी कागद होताच ना, तो मी बाहेर काढला की यांना गरम होत आहे. आणि असं करायला गेल्यावर म्हटलं, हां म्हणजे आरती चालली आहे, आपली नाही, त्या आरती करतायत. हा विषय. हां आरती. तर मी स्वामींना तो कागद बाजूला ठेवला, माझ्याजवळ घेतला आणि उभं राहायला जागाच नव्हती. म्हटलं अहो आरती तुमची चालली आहे ना, आणि म्हटलं मग पंखा कशाला बंद, वाटी गेल्या म्हणून काय झालं, पंखा कशाला बंद केलाय, असं मी स्वामींशी बोलले. स्वामी म्हणाले हा, आणि असं मला ताल दाखव, टाळ्या वाजव म्हणून ताल दाखवला आरतीचा. बरं. म्हणजे आरतीला उभी कर. बरं. मला उभं राहायशिवाय जागा नव्हती, तर वरती आरती म्हणून संपली. बरं. मग संपली तशी एक एक जण नमस्कार करतायत, स्वामी पेढा हातात, हां लांबून हां पेढे देत आहेत. गेली ती बाई एक एक पेढा घेऊन बाहेर. मग मला पण पेढा दिला, मग मी पण पेढा घेतला. झालं, संध्याकाळ संपली, विषयच नाही काही पुढे. मग रात्री एक जण प्रवचन करायला, एका ब्राह्मण मुलगा येत होता, गुरुजी. आणि त्यांनी काण्यांना सांगितलं होतं की मी संस्कृतमधनं स्वामींच्या पुढे प्रवचन करू इच्छितो. बरं. अहो कोणी नाही, स्वामी बाजेवर त्यांच्या दाराच्या तिथे मी आणि स्वामींच्या समोरचा मुलगा, कोणी आलंच नाही वर. आणि संस्कृतमध्ये प्रवचन करत होता. लहान वयाचा मुलगा होता. बरं. 26-27 वर्षाचा, जास्तीत जास्त असा, बरं. 30ला असा. बरं. त्या आपलं मंदारामचा दिसतोय तसा, एवढाच मुलगा. सुंदर असं बोलत होता. मला संस्कृत कळत नाही, पण मला तो काय म्हणतोय वगैरे मराठीत नाही, मला डायरेक्ट सेन्स कळत होता त्याच्या बोलण्याचा. बापरे. आणि स्वामीजीचे हां वा. मला पण वाटायचं तसं. असं मी संस्कृतात मी आणि स्वामींनी त्याचं प्रवचन ऐकलं. बापरे. कोणी नाही, प्रवचन संपलं, मी खाली उतरून आले. येताना सुद्धा नमस्कार करावा येत, काही भानगडच नाही. घरातल्या माणसाची वागू तसं वागणं झालं. बापरे. आले घरी, झोपले. दुसरा दिवस आता भिक्षेला नाही जायचं, खायला वाटतं आपल्याला सारखं, नको बाई हे वेगळंच चाललंय काहीतरी असं म्हणून गेले नव्हते. बरोबर. दुसऱ्या दिवशी पंक्तीला खाली जेव्हा बसले जेवायला, पहिल्या पंक्तीत नाही का आम्ही पाहुणी, मामा काणेबाई वरचून आल्या. स्वामींनी प्रसाद दिलाय हं तुला, पुन्हा चिक्कूची फोडण लोणी. म्हटलं नाही बरं. पण खाल्ली प्रसाद, म्हणजे चांगलीच होती ती. झालं दुपार. ही म्हणली त्यांची मुलगी, काय तिचं आडनाव विसर, पुष्पा. बरं. मी ना येतेस, संध्याकाळची वेळ झाली म्हणजे आरतीच्या वेळेच्या अगोदर, जरा दुपार कमी होतं ना, म्हणजे येतेस, मी ना रोज स्वामींच्या पादुकांवर मोगऱ्याची माळ घालते, येतेस आणायला. म्हटलं हो हो, बाबांनी पण सांगितलं आहे 25 रुपयापर्यंत काहीतरी आणून दे स्वामींना. सर म्हटलं भिक्षेत घालायला, म्हणजे भिक्षेत नाही म्हटलं, पण स्वामींसाठी आणून दे, म्हणजे ते खातील ते द्यायचं. 25 रुपयात कुठं काय येत आहे, म्हणजे ह्यांना काय बाई द्यायचं भिक्षेत, म्हणजे स्वामींना भिक्षेत म्हणजे भिक्षा घालताना स्वामींना काय बरं द्यायचं. एकही बर्फीचं काही 25 रुपयाचीच ना, सगळं आपलं 25च्या वर. म्हटलं बाई असं काय करावं. तिने माळा बिळा घेतली आणि येताना एक टपरी, त्याच्यात एवढंसं खोकं आणि त्याच्यात सगळं रिकामं आणि खालती 5 सीडलेस खजुराच्या पेढ्या. बरं. 5 रुपयाला एक. आनंद वाटला बघून. म्हटलं अगं बाई 25 रुपयात, म्हटलं द्या 5. बसलं ना माझ्या बाबांनी सांगितलेल्या आज्ञेत, म्हणजे मला म्हणून आज्ञा बाबांची इच्छा. बरोबर. त्या इच्छेचं बळ असतं. बरोबर. सद्भक्ताच्या. बरोबर. मीनाभावेचा पराक्रम नाही येतो. बरोबर. 5 पेट्या नेल्यावर
म्हटलं स्वामीजी, बाबा म्हटलं ते 25 रुपयात काहीतरी आण स्वामीसाठी, हे बघा सीडलेस 5 पेट्या मिळाल्या मला. हां हां, त्यांचं संध्याकाळी झालं होतं, निवांत होते पाटावर बसलेले, म्हणजे आरती भीपर्यंत हा हां निवांत बसलेले. आज काही बायका बिका कुणी नव्हतं कालच्या. बरं. जानकी काहीतरी आणायला गेली, काय आणायला गेली ती सांगायला मला माहिती नाही. मी पेट्या घेऊन घुसले ना, बरं घुसले म्हणजे काय ज्ञानच नाही ना. बरोबर. हे बघा मला 5 पेट्या मिळाल्या. बाबा म्हणले ते 25 रुपयापर्यंत स्वामींसाठी काहीतरी आण. 5 रुपयात म्हटलं स्वामी मला 5 पेट्या मिळाल्या सीडलेस खजुराच्या. हां, कौतुकाने ऐकत होते सगळे. हां, म्हटलं कुठे ठेवू, नाही का स्वामींसाठी आणलं, कुठे ठेवू, आपण घरात बसतो आणलं, आईने कळलं कुठे ठेवू कपाटात, तसं विचारलं तर मी कुठे ठेवू. हां, ते पाटावर पादुका, त्याची आरती, तिथं व्हायचं सगळं काय ते. स्वामी तिकडे दुसरीकडेच बसलेले सारखे सोहळ्यात. बरं. हां, म्हटलं इथे ठेवू. हां, ठेवल्या त्या पाटाच्या पादुका आणि त्याच्या पुढे फरशीवर 5 पेट्या. आणि आता निघायचं खाली, मी काम झालं माझं, आता निघाले म्हणजे मी. तर हां असं म्हणले मला. ते अशी उठायच्या तयारीत होते. हां हां, म्हणजे घेऊन जा घेऊन जा परत. प्रसाद. हा, म्हटलं काय, असंच मला आठवतोय माझा आविर्भाव. बापरे. बरं. म्हटलं काय, हां असंच हात ठेवला, उभी राहिले होते त्यांच्या पुढे. अरे बापरे. ते बसलेले बरं का, असे गुडघे वर करून, आता उठायचं म्हणून असे उठायच्या ह्याच्यात पाटावर. हां, म्हटलं काय, हां म्हणजे प्रसाद. म्हटलं काय प्रसाद, हां. याच्यानं आनंद झाला की हिला मी बोललेलं कळलं. हा, तुमच्यासाठी दिलाय. बरं. बाबांनी सांगितलं होतं त्यांना काय भिक्षेत असेल असं ते आणून दे. या 5 पेट्या खजुराच्या, सीडलेस खजुराच्या आहेत, तुमच्यासाठी दिलाय आणि हे तुम्हीच खायचं आहे. अरे बापरे. ह्याच आवाजात मी स्वामींना बजावलाय असं. अरे बापरे. अरे बापरे. आणि तुम्ही आरे बापरे करता ना, तसं स्वामींनी दोन्ही हात असे आपल्या गुडघ्यावर असे हे केले, पाय उचलले खालचे टेकलेले, हात उचलले आणि इतके मोठ्यांनी हसले, इतके हसले अहो असं करून. तेव्हा मला कळलं की स्वामींना डावा दात नाहीये. बरं. तो त्यांचा एका ऍक्सिडेंट मध्ये गेलेला. पण असं त्यांना तुमच्या शिवाय कोणीच बोललं मला वाटतं. आज कुणा काय झालं. किती गोड आहे, पण त्यांना किती आनंद वाटला असेल एवढा. असे 3 दिवस आनंदात स्वामींचे गेले असं मला पुण्याला आल्यावर गोविंदराव दीक्षित म्हणले. वा वा. मी त्यांना रिपोर्टिंग केलं ना आल्यावर. म्हटलं असं झालं. आणि तेव्हा परत यायच्या दिवशी थांबून असे मांडी घालून पावलं आत घेऊन बसले आणि मला म्हटलं नमस्कार करू नको, हे तर आंघोळ करायला लागेल 11च्याही अगोदर. बरं. आणि 12:30ची गाडी, म्हणून सकाळचं तो न्याहारीचं ताट जानकीच्या हातावर टाकलेलं, त्यातली वडी मला काढून खायला दिलेली. आणि मी रडत सांगितलं ना की 9:40ची गाडी, नाही तर त्यांची 12 ते म्हटलं ते हां हां तू पुण्याला मी इकडे होता अशी कोण केली होती. बरोबर. तेव्हा मी रडत सांगितलं शेवटी त्यांना असं झालं जायचंय म्हणून की म्हणून म्हणजे मी सांगायला आली. असं धरलं सगळं बघितलं वगैरे, पाकावर बसले. तो इन्सिडेंट मी तिथे सांगितलेला नाहीये. सांगूच कशी, मला सांगताच येईना काय झालं. तुम्हाला धरलं हां त्यांनी. असं धरलं आणि एका हाताने मी असा पदर, रडू येत आहे. अरे बापरे. स्वामींच्या हातात हात माझा, हा माझा नाही त्यांना धरलेला, त्यांनी माझा धरलेला. तुमचा धरलाय. बापरे. आले बाहेर बसले आणि मला खून केली. हां, मग थांबलं माझं. हां असं केलं आणि म्हणले पायावर डोकं ठेवू नको, खून केली. हां हां वाघ, पण डोकं पायावर नको. मी पुन्हा हात जोडायचे की नाही पण माहिती नाही ना, हे असंच
ते रडतानाचा हात त्यांनी माझा सोडला, ते बसले. असं गेलं डोकं खाली. त्यामुळे पाठ त्यांच्या लेवलला आली. मला त्यांचा अजून हात आणि ते सगळं आठवतं. हा अंगठा आहे ना, त्यांनी माझ्या पाठीच्या मध्यावर काहीतरी हलवलं. अरे बापरे. हो, म्हणून त्या अनुग्रहाच्या दिवशी म्हटले की अनुग्रह झालाय. कळलं का? काटा खरंच परत आलाय. पाठीवर हलवलं. तेव्हा मला काही त्याचा अंदाज नाही. आता ते हलवून झाले, असं म्हणले. म्हणून मी उभी राहिले. तर त्यांनी एका हाताने माझा खांदा आणि माझं वाकलेलं डोकं पुढे घेतलं आणि माझ्या कपाळावर पुन्हा असं केलं. बापरे. असा हात केला. आणि काय मला झालं कळलं नाही. मी त्यांना पाठ न दाखवता गॅलरी ओलांडूनपर्यंत मागे आले. पाठ न दाखवता. असं कळतच नव्हतं काय होतं, काय झालं ते. बापरे. आणि तिथून पुन्हा रडू नको म्हणले होते ना, पण जीव असा आकसला तर माझा सोडवत नव्हतं मला सगळं ते. पण काय करणार. तुम्हाला अजूनही ते तसंच चित्र आठवत असेल ना, तो त्यांचा गॅलरीतनं स्पर्श. सरकत स्वामी दिसेनासे भीपर्यंत आले. मग जिना उतरून खाली आले रडत. सामान ठेवलं होतं, आजी होती, गडी होता. गाडीत बसलो. रिझर्वेशन ते कान्याने सगळं अरेंज केलेलं आमचं. खिडकीत बघतीये तर तुम्ही दिसताय ना, खिडकीच्या बाहेर आपल्याला माणूस पोचवायला येतो की नाही, हो. तो कसा उभा राहील. असे स्वामी मला खिडकीच्या बाहेर उघड्या डोळ्यांनी ठाणे आणि कल्याण ती खाडी ओलांडून मेन लँडवर जाईपर्यंत रेल्वेपर्यंत माझ्याबरोबर दिसत होते. अरे बापरे. आणि मी त्यांना शेवटी प्रार्थना केली की किती लांब आलात पोचवायला, तुम्हाला किती परत जायचं लांब, तुम्ही आता गेलास तरी चालेल, असं मी त्यांच्याशी बोलली आहे. अरे बापरे. आणि मग ते मला दिसेन असं झालंय. मग मी पुण्याला आले आणि मला न सांगता नमशांताचा श्लोक म्हणत मी फोटो पुढे संध्याकाळी बसले. मला माहिती नाही याला सिद्धासन म्हणतात, याला मला माहिती नाही याला सिद्धासन हे बसायची. आणि स्वामींच्या फोटोकडे पाहत नमशांतया म्हणत संपले. मला कोणीही शिकवलेलं नाही आहे. ह्याला ध्यान म्हणतात, ह्याला अर्ध पद्मासन, पूर्ण पद्मासन, सिद्धासन, सहजासन, काही नावं माहिती नाहीत, काही नाही. अशी माझी पुण्याला आल्यावर सुरुवात झाली. 66 साली. 68ला 68ला गोडसेने सांगितलं होतं. आणि त्याला त्यांनी सकाळच्या वेळेस तो हजर नव्हता हे बघायला. 68 साली परत आई बाबा आल्यानंतर गोडसे आई बाबा दिगू आगाशे आणि आमच्या शांताबाई जोशी म्हणजे श्रीराम खऱ्यांची आई, नट श्रीराम खरे यांची आई, असे 5 जण अमरनाथच्या यात्रेला स्वामींच्या त्या अनुग्रहाच्या वेळेस सगळं सांगितलं होतं. असं आपला स्वामी आज्ञा असावी, दर्शन स्वामींनी सांगितलं. 12-15 फुटात छान विचार जाऊन द्या. आम्हाला मुलं सांभाळायला घरी मला ठेवलेलं. पहिलंच सगळं मोकळी सुट्टी. राया आईने 300 रुपये आजोबांजवळ ठेवलेले माडीवरच्या. म्हणजे खर्च करायला मोकळी मी, काही बघायला नाही कोणी. आणि एके दिवशी लक्षात आलं आपल्याला दुपारी उन्हाळ्याची झोप येते. कॉलेज नाही, नोकरी नाही, कशाला पत्ता नाही. असं MAचा रिझल्ट फक्त हातात आलेला. आणि ही मंडळी 13 जुलैनंतर परत आलो. 68 साली गुरुपौर्णिमा झाल्या की लगेच गेले. ते 24 ऑगस्टला 1 महिन्यानी परत यायचे होते. बरं. 24 जुलैला त्यांचं रिझर्वेशन वगैरे गेले. ते म्हटलं या पहिल्यांदाच आपल्याला घर सांभाळायचं आहे. बया कशा पण चोऱ्या बिऱ्या होतात, काय करावं. म्हटलं काही नाही, आता दुपारीच आपण जपाला बसायचं, कोणी नसतं. पण लक्ष दारावर इकडे तिकडे. तर एके दिवशी ती मोलकरीण आली आणि मोलकरणीने दार उघडलं तेव्हा पलीकडच्या भिंतीला पांढरा रंग लावला होता. इतकी जोरात तिरीप आली डोळ्यावर.
इतकी जोरात की काही विचारू नका. बापरे केवढा लाईट. म्हटलं असे नको काय येत जाऊ. म्हटलं तिची काय अडचण करायची, ती तेव्हाच कामं व्हायची. बरोबर. म्हणून मग शांत जागी बसून जप बीप करायचं. तरी मग पेंग यायला लागली. म्हटलं पाहिजे पेंग आली आणि काम करून गेली आणि चोर आला तर. बरं. म्हटलं आता काय करावं, आता काय करावं. माझ्याच डोक्याने मी ठरवलं सगळं आणि बसले. पण नीट बसावं की नाही. संध्याकाळी ही मुलं खेळायला जायची. माझी बहीण दोघी बघू, ज्याच्या खालची बहीण राया महाराष्ट्र म्हणला. बरोबर. म्हटलं की म्हटलं संध्याकाळी छान होतं जास्त झोप. तेव्हा माझी एक मावशी आली. मी वरती जाऊन येते, हां येतेच आहे खाली. म्हणून ती मावशी येणार ना, म्हणून मुलांसाठी करायचं होतं. म्हणून बटाटे वड्याचं ते पीठ असतं तयार केलं, ते 2 बुडवून तिच्यासाठी केलं. चहा करून ठेवला की आत. अरे वा, अजून जिव्हा लवली आहे वाटतं. अर्थ सुद्धा कळत नव्हता मला त्या शब्दाचा. म्हटलं म्हणजे नाही, बद्दळीला जाऊन अनुग्रह घेऊन आलीस म्हणली अक्का, आई माझी. म्हटलं हो का, असं म्हटलं मी तुला का. नाही, पांढरे केस व्हायच्या अगोदर फारच लवकर लागली आहेस जपाला माळेला. माझाच इथला चहान वडे खाऊन मला म्हणते लिवायला असं आत्ता वाटतं. म्हणजे काय बिघडलं बाई, आपलं चुकलं का काय. म्हटलं काय बाई, का कसं करावं की हे जेणेकरून आपला झोप येईल. पेंग आली नाही पाहिजे, झोप आली नाही पाहिजे, लोकांना नाही वाटलं पाहिजे, इतर कामं झाली पाहिजेत. म्हणून मीच माझ्या डोक्यानं सुरू केलं. मंत्राक्षतांची एवढीशी बाटली, बरं, हे स्टूल बारकं एक, हेच हां हा आम्ही बसते ते आठवत नाही मला, तेच असेल बहुतेक. तिथे बाटली ठेवायची. बरं. स्वामींचा एवढीसा फोटो ठेवायचा कागदावरचा एक. बरं. आणि नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे आनंदामृत तृप्ताय श्रीधराय नमः नमः. जप ना, एकदा जप म्हणायचं, एक प्रदक्षिणा. मग माझं ती अडचणी सगळ्या मिटल्या. बरोबर. म्हटलं ह्या छान आहे की. बरं. म्हटलं म्हणून मी ते मोजायला सुरुवात केली. बरं. नंतर आई बाबा आल्यावर बरं. तर माझ्या लक्षात आलं की चांगलं होतं आपलं. म्हणून मी मोजून करायचं ठरवलं. बरं. आणि आई होती, बाबा होते, गर्दी नव्हती, कुणाला अडचण नव्हती. बरोबर. 10x10 मध्ये स्टूल ठेवायचं. बरोबर. पलीकडे फ्रीजच्या डोक्यावर सामान, एका बाजूला शिवणाचं मशीन, बरोबर, एका बाजूला गोदरेज मशीन, एका बाजूला रेडिओ टेबल, बरोबर, आणि हे एक कपाटीच्या शेजारी. बरं. एवढे जागेत. बरं. काही चक्कर आली नाही, काही नाही. म्हटलं चांगलंच इथे होतं की आपलं. म्हणून जवळजवळ 1.5 वर्ष कोणीही न अरे सांगता, बापरे. बरं. न ठरवता, निरपेक्ष असं म्हणते आत्ता मी हे तुम्हाला सांगताना. पण ते झालं. सहज 1.25 लाख अरे बापरे. प्रदक्षिणा विथ नमशांताय. त्याच्यानंतर तुम्ही मग हे ऐक ना, हां ते पूर्ण झालं. बरं. ते 1 दशांश करतात ना, हो हो हो. ते मी डोकं टेकून असं म्हटलं हे झालं बाई आज. तर माझी मैत्रीण गुळवणी महाराजांची आधीची अनुग्रहित आणि गुळवणी महाराजांचीच आज्ञेने त्यांचं सगळं घरदार गडावर श्रीधर स्वामींचं अनुग्रहित झालं. बरं. अशी ती माझी मैत्रीण बरं. मोडक सुशीला. ती आईची तिथे दारात येऊन उघडते. ते आमचं शिवणाचं मशीन, गोदरेजचं कपाट, इकडं तो फ्रीज. मी प्रदक्षिणा पूर्ण करून असं फोटो जवळ घेतला, बाटली उचलली आणि ती म्हणते मीनाक्षी नाही म्हणू नका, मीनाल तुम्ही नाही म्हणू नका. ती म्हणते अगं पण कशाला, काय ते सांग ना. ती म्हणली एका माणसाचं तिकीट बाईचं कॅन्सल झालं आहे आणि मला गुळवणी महाराज जवळजवळ 12 वर्ष त्यांच्याबरोबर गुरु द्वादशीच्या उत्सवाला नरसोबाच्या वाडीला नेतात. तर एक तिकीट मोकळं झालं आहे, तर मी मीनाला घेऊन जाणार. अरे वा. मला वाडी माहिती नाही.
ते दत्त माहिती नाही, गुळवणी महाराज माहिती नाही, काही नाही. अरे बापरे. गुळवणी महाराजांच्या बरोबर 3 दिवस संगमावर स्नान, काय काय असं गुरुद्वादशीचा उत्सव. क्या बात आहे. मी सुशीला मोडक म्हटलं, सुशीला मोडक तुला आणि मला सुट्टी आहे ना? म्हणजे हो. म्हटलं चल, मला वदळीला कसं जायचं आहे माहिती आहेच. 68 साली मी गेली गोडसे बरोबर, आणि माझी एमएच्या अभ्यासातली सवय म्हणून मी प्रत्येकावर म्हटलं स्टेशनची नावं कसं कसं गेलं ते माझ्याजवळ लिहिलेलं आहे. चल आपण इथूनच जाऊ. म्हटलं मिरजेला जाऊ आपण. तिथून गाडी बदलली, हुबळीला जायचं. म्हणजे 3 दिवस तुम्ही- ऐक ना, ते 1.25 लाख झाल्यावरच सांगते मी. तुम्ही गुरुद्वादशीच्या उत्सवानंतर डायरेक्ट तिकडनंच गेला काय? हो, 70 साली. हो, म्हणजे 3 दिवस आधी गुळवणी महाराजांसोबत सगळं हो, यात्रा. त्यांच्या बरोबर त्यांच्या मागं जायचं कपडे घेऊन. त्यांचं स्नान झालं की त्यांनी स्नान केलेल्या कृष्णाचा कुठली ती आमच्या हो. तिथे बुडायचं. ते लांब जायचे संगमावर आंघोळीला. महाराज काय? देवळासमोर जात नव्हते, बरं बरं. त्यांच्याबरोबर जायचं. क्या बात. मग आता जाताना सांगायचं. आणि बरं. ते मला ओळखत होते, भावे जग प्रसिद्ध. बरं आणि त्यांच्या मागे त्यांचे सेवक आमचे कॉलेजचे प्रिन्सिपाल, बरं. की जिथे मी नोकरी करत होते, ते कोण म्हणजे? केरूर सर, बरं बरं. इकॉनॉमिक्सचे. ते गुळवणी महाराजांचे अनुग्रहित शिष्य होते. महाराज पण फार म्हणजे. आणि त्यांचे आई वडील श्रीधर स्वामींचे, निपाणीचे अनुग्रहित. बरं. आणि महाराजांना माहिती असेल ना की तुम्ही म्हणजे काय म्हणून तर अजूनच- नाही, सुशीला मोडक मुळे माहिती की भार्यांची मुलगी, बरं. पण त्यांना अनुग्रह आहे काय म्हणजे माहिती होतं की नाही मला माहिती नाही. हम्म. आणि ते अगदी आपल्याला वासुदेवानंद सरस्वतींनी आज्ञा केली आहे, गुरुद्वादशीचा उत्सव तू वाडीला जाऊन करायचा. गोव्याच्या कुठल्या तरी एकाला सांगितलं तू गुरुद्वादशीचा उत्सव कुरगड्डीला जाऊन करायचा. तो पण मी अटेंड केलेला आहे. हो बरं. सहज करायचा. अशी ती 2 ठिकाणं माझी झाली. मग तिकडनं तुम्ही डोंगर पाहिला. तिकडनं इकडे स्वामीजी हो, महाराज. मी म्हटलं चल ना. तर ती म्हणली अगं ते मिरजेला जायचे, स्वामींचे महाराजांचे शिष्य आहेत. मग मी थांब, त्यांना सांगते. पण म्हटलं पण थांब ना, आपण आता वरती जायच्या अगोदर जेवणी बिवणी झाली ती गुरुद्वादशी उत्सव. म्हटलं चल ना आपण स्वामींना वरती जाऊन सांगू येऊन या. तिथे पाडदाबत बसलेले केरूर मास्टर्स, ते पलंगावर बसलेले, एवढ्या उंचीचं पलंग. आधी ती गेली, तिथे महाराज निघतोय आम्ही मिरजेला, आणि ही भाव्यांची मुलगी असं ती म्हणली. महाराज म्हणले हो. मी म्हणले माहिती असं हो असं म्हणले माहिती आहे. म्हणजे मी नमस्कार केला. म्हटलं महाराज माझ्या वडिलांचा आधी नमस्कार करते. माझ्या आधी वडिलांची ओळख. म्हटलं बाबांचा आधी नमस्कार करते. आणि म्हटलं महाराज मी नमस्कार करते. आणि म्हटलं मिरजेहून ना म्हटलं गाडी बदलू. म्हटलं आम्ही ना श्रीधर स्वामींकडे जातोय. असं म्हणल्यावर शॉक बसल्यासारखे गुळवणी महाराज आपली साधी ॲक्शन बसलेली सोडून, मला वाटलं आता पलंगावरनं पडताच काय, असं माझ्या पुढे वाकले. हो, अरे बापरे. असे हात केले मला पलंगावरनं न उतरता. आधी माझा कर, आधी माझा कर. अरे बापरे. कुणा श्रीधर स्वामीला. मला काय माहिती यांची इंटरनल रिलेशनशिप. पुण्यात जी भेट झाली होती महाराजांची तेव्हा तुम्ही होता का? हो, पाठी पाहिली मी लिहिलेली, मी मला ब्रह्म समजतो. म्हणजे मला नाही, श्रीधर स्वामी महाराज ह्याला छोटा प्रसंग सांगतो. ते लोणावळ्याला होते. नाही, आधी नाही, लोणावळ्याला त्यांना स्वामींनी मिठी मारली तेव्हा त्यांना वासुदेवानंद सरस्वतींचा स्पर्श मिळाला, दर्शन झालं. ते जाणार नव्हते. नाही, ते गुळवणी महाराज हे स्वामी आजारी पडल्यावर गडावरनं त्यांना 62 साली पुण्यात आणलेले. तिथे आमचं घर SP कॉलेज समोर, ओळखीची माणसं तिथे यायची. आलेल्या मंडळींना पापाराजे पृथ्वीराज भालेराव यांचं प्रभात रोडचं घर दाखवण्याचं काम माझं होतं. मी रिक्षात बसून जेवढी माणसं यायची तेवढ्यांना सोडायला त्यांच्या घरी जायचे. तिथं गेलं की स्वामींचं दर्शन. बरोबर. तसं गेलेलं असताना गुळवणी महाराजांना कधी, म्हणजे त्यांना काय परवानगीचं कारणच नव्हतं, ते स्वामींच्या समोर बसले होते आणि त्यांच्याशी ते बोलत होते. गुळवणी महाराज स्वामी पलंगावर होते, असे हडकुळे झालेले पाठ. बरं. आणि कुणाशी बोलायचं झालं अगदी तर स्वामी पाठीवर लिहून दाखवायचे. बरं. आणि बापाराजांच्या घरी त्यांनी त्यांच्या मुलाची मुंज ठेवली, ती धर्मार्थ मुंजी पण स्वामी म्हणले कर. तशा सगळ्या मुंजींचा कार्यक्रमही होता.
ते मला कशाला माणसं येतात एवढं कळत नव्हतं. नाही आलेल्या प्रजा कुणी कानडी कुणी काय घरं दाखवायची, स्वामींना नमस्कार करायचा, परत यायचं. स्वामींचा ब्लॉक ते सगळं कडेला होतं. पापाराज्यांच्या बाकीच्या मंडळींचं घर वगैरे त्या बंगल्यात वेगळ्या ठिकाणी होतं. तिथे महाराज आले होते तर बोलत होते. आणि त्यांनी प्रश्न विचारला आणि तेव्हा मी हजर होते दारात उभी राहून. आता त्यांचं बोलणं झालं की स्वामींना सांगायचं की येते म्हणून, नमस्कार करायचं घरी यायचं. तेव्हा त्यांनी बोलताना गुळवणी महाराजांनी प्रश्न विचारला, तो मी ऐकलाय. काय? महाराज स्वामीजी, स्वामी आपण आपल्याला काय समजता? अशी तिरकी रेग मारली स्वामींनी पाठीवर. मौन ना, मला ती अक्षरं सुद्धा अजून स्मरणात आहेत पाठीवरची. म्हणजे तो आकार उकार असं स्मरण आहे. मला ब्रह्म समजतो, मला ब्रह्म समजतो, अशी तिरकी लाईन होती पाठीवर. आणि ते त्यांनी अशी पाठी अशा करून फरकाटा मारल्यासारखं स्वामींनी ते वाक्य लिहिलं आणि अशी पाठी ज्यांच्यासमोर झाली ती मी पाहिली आहे. महाराज काय म्हटले? गुळवणी महाराज नमस्कार केला, किती म्हणजे असं केलं. ते बघाल मी कुठे होते, मी नमस्कार केला, स्वामींनी पाहिला, मी आले बाहेर. किती हे मोठा मी प्रसंग आहे हा. पाहिलं. येस. अरे बापरे. आणि भगवान श्रीधर स्वामी महाराज वासुदेव निवासात गेले होते, हो. त्यांची पाद्यपूजा वगैरे, त्याचा फोटो पण आहे माझ्या हो. मोबाईल मध्ये. तर तेव्हा रात्री त्याच्या अगोदर स्वामी आमच्या प्लॉटवर येऊन मुकुंद नगर मध्ये वैदिक संशोधन मंडळ मध्ये जी पाद्यपूजन हे सगळं झालं, तिथे स्वामी आम जनतेला दर्शन देण्यासाठी 1965 साली. तुमचं घर पण त्यांच्या कृपेमुळे झालंय ना? हो. बनेश्वरचा कार्यक्रम झाल्यावरती स्वामी एकांकडे गेले, तिथे प्लॉटवर पूजा झाली. तिथे आता दत्त मंदिर आहे. साळगाव काय साळवेकर काय विशीचं आडनाव आहे, तिथे दत्त मंदिर झालं. 65 साली त्यांच्या तिथे आले, ते झालं. तुम्ही होता तिथे वासुदेव निवासात? कुठं? वासुदेव निवासात पाद्यपूजा जेव्हा झाली. बरं. रात्री 11ला पोचले स्वामी, 9ला येणार म्हणलेले. बरं. आणि एकदा मी असं ऐकलंय, म्हणजे वाचलंही आहे की भगवान श्रीधर स्वामी महाराज पुण्यावरनं कुठेतरी चालले होते. तेच की, तीच गोष्ट. तर महाराज संध्या सोडून तिथे थांबले होते सातारा रोडला. बाबा थांबले, महाराज नाही, आमचे वडील थांबले होते. बरं बरं. संध्याकाळी 3 दिवस थांबले होते, पण बाबांची तेव्हा नाही गाठ पडली स्वामींची. एक महाराज पडले गेले होते. गुळवणी महाराजांचा एक प्रसंग आहे की गेले असतील. हो. आणि त्यांची पाद्यपूजा रात्री 9ला ठरली होती मंडळी. 11 वाजता झाली. 65 साली 5 वाजता ते झाला तिथला कार्यक्रम सगळा. वैदिक संशोधन मंडळ ते दाखवण्याचं हे सगळं. आणि 5-5:30 नंतर स्वामी पुतळ्यासारखे असे बसलेले सुद्धा. ते माझं ते बुक सबन गेलं पाण्यात. ते मंदारने केलंय नीटपट्ट म्हणतो, मी पाहिलं नाही पुन्हा पाण्यातलं काही आलेलं परत. हेच फक्त काय आलं ते परत. असं स्वामी बस पुतळ्या रात्री 9, 5 ते 9 अर्धोन मिली तर दृष्टी. बापरे. मिटलेली सुद्धा नाही. आणि सभान लक्ष कुठेच ज्यांचं होतं कोणाला माहिती स्वामींचं. असं लोक येऊन पाया पडतात जातात, पाया पडतात जातात. मग इतकी गर्दी पुण्याची लोटली, संपली. मग 9 वाजले, गर्दी गेली, ठरलेला वेळ संपला. आगाजे झालेची नाही असे स्वामी उठले आणि निघाले तिथून गाडी काही टॅक्सीचं. आणि ते आता चंद्रदीप वगैरे बांधलाय ना त्या रस्त्यावरती मुजुमदारांची जागा आहे. गोडसे बुवांना म्हटले, 65 सालीची गोष्ट. मुजुमदाराची जागा समोर येते. आणि गोडसे बुवांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्ता जे पद्मावतील झालंय ना ते सगळं त्याला करायला जमीन हवी होती. ती पारसनीसांच्याकडनं त्यांच्या जमिनीतला एक शेजारचा प्लॉट, ते सरदार पारसनीस त्यांचा सगळा तो भाग त्यांनी ते आदर्श नगर करून प्लॉट विकले. आणि बागा सगळ्या सरदारांनी पुण्यातले तेच केलं. त्यातला एक प्लॉट स्वामींसाठी. तिथे ते पत्रक वगैरे काय तो कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम होत असताना एक मनुष्य, आता खरं 5ला हे पूजा वगैरे होऊन स्वामी अवेलेबल पाहिजेत ना दर्शनाला,
पण ते असे आता 9 नंतर बरोबर पुन्हा स्वामींच्या अन्निकाची वेळ आली देहावर आल्यावर. बरोबर. म्हणून आदर्श नगरमध्ये आता जे दत्ताचं देऊळ आहे ना ते हा. नंतर झालंय. बरं. खालती ध्यानाची जागा आहे अजून आहे? त्या, हो, त्या विहिरीवरती स्वामींनी स्नान केलेली आहे. तिथे ते दत्ताचं देऊळ आणि ध्यानाची जागा आदर्श नगरमध्ये झाली आहे. बरं बरं बरं. आणि ते सगळं तर तिथे माणूस एक ओरडला हो त्यांच्यावर रस्त्यावरनं जाणारा. एवढा काय पुण्याचा राग. आणि रात्रीची वेळ होत आलेली आमचे बाबा गोविंदराव बरोबर आणि ते स्वामी सगळं स्वामींचं वय झालं तिथे. तेव्हा गोविंदराव म्हणले काय ओरडताय, स्वामी तिथे येत आहेत परत, काय तिकडे या, ओरडू नका इथं उभं राहून. आणि बाबा आमच्या सारखे सोहळ्यात म्हणजे बाबांच्या आटच विचारत होता स्वामींचा. ते सोहळ्याच्या सगळी वस्त्र घेऊन धाबळी घालून बाबा तिथं, धाबळी घालून बाबाचे चांदीचं दूध ते तुम्हाला जे कळलंय ना ते धाबळीच झालंय. पहाटे 4ला उठून निळसं दूध घेतलं नारद मंदिरातल्या गाईचं. आणि माझे वडील कुठेही कुणालाही न स्पर्श करता स्टेशनावर जाऊन उभे राहिले होते पुणे स्टेशनला. आणि ती गाडी आली बँगलोरहून आणि स्वामी असे दारात उभे होते आणि गाडी थांबल्यावर स्वामींनी प्लॅटफॉर्मवर उडी मारली आणि स्वामींना बाबांनी दूध अर्पण करून साष्टांग नमस्कार घातलेली एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवरनं हे काय चाललंय गर्दीने, काय चाललंय, कोण हेच आहे म्हणून प्लॅटफॉर्मवर मुंबईला जाणारी मंडळी लोकलनी लोणावळ्याची बरोबर बघत होती. त्यातल्या एकाने मला ही गोष्ट सांगितली. अरे बापरे, हे तुमचे वडील होते. बापरे, काय निष्ठा. आणि मग त्याच्यानंतर तुमची स्वामींची 2-3 बऱ्याच वेळा भेट झाली असेल ना, म्हणजे देह ठेवायच्या आधीपर्यंत? वाटतच नव्हतं काही. देह ठेवल्यानंतर हे 70 सालचं सांगते आता तुम्हाला मी. इकडे मला कुठे माहिती की तिथे जाऊन रिपोर्ट कर. मी मुळे सहेतूक केलंच नव्हतं काही. तुम्हाला देह ठेवण्याची ती जेव्हा कळलं ना ते 70 साली कळलंय. तर ते कसं कळल्यावर मला मी त्या बैजापूरकरांना म्हटलं मी फक्त, पण नंतर मला त्याचा विसर कोणी पाडला, कारण त्यांचंच ठरलं होतं. जितकी ट्रान्सपरन्सी असेल तितकं तुम्हाला कळेल. बरोबर. पण ते कळलेलं ज्यांनी दिलाय त्याला काढून घ्यायची पण शक्ती. बरोबर काय तुमच्या बुद्धीने कळलं काय. तर ती मुलगी जिने मला सांगितलं ना, तर गुरु द्वादशीला आदल्या दिवशी प्रदक्षिणेला ते असतं ना दत्त प्रदक्षिणे, प्रत्येक चौकात काय काय म्हणतात, तर ती मी माळ घेऊन आपला वेळ आहे म्हणून फेऱ्या घालून नमशांचा म्हणजे काय म्हणत होतं कुणाला माहिती, ती फिरत होती मी फिरत होती. हळूहळू ती पुढं मी मागं असं झालं होतं. बरोबर. जळफळीत तेजोमूर्ती जसं काही स्वामी, कसलं वस्त्र होती अंगावरची भगवी कुणाला माहिती. झाण 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 पायऱ्या चढून आले आणि ती मेघडंबरी आहे ना पादुका, त्याच्या आत गेले. उघड्या डोळ्यांनी पाहिलंय प्रदक्षिणेच्या वाटेवर वाडीला. हो. अरे बापरे. आणि ती हिंडते, मी सुशीला सुशीला. अगं असं झालं म्हणजे अगं मला तेच दिसलं. अरे बापरे, अरे बापरे. काय काय घेणार आहात तुम्ही याच्यावर? अरे बापरे, हा दिव्यच, हा म्हणजे अनाकलनीय प्रसंग आहे हा. मी म्हणलं अगं, आणि ते झालं. मग आरती सुरू झाली, आम्ही त्याच्याबरोबर हिंडलो, संपलं. दुसऱ्या दिवशी गुरुद्वादशी गुळवणी महाराजांना सांगून निघालो. गेलो कुणाकडे, डॉक्टर प्राणी. कुठे? वेणा स्वामींचे ब्राह्मण आलीत मठात. तिथे जेवण खाण सगळं झालं, त्यांनी आमचं केलं गडीला बरोबर. मग आम्ही वेणा स्वामींच्या दर्शनाला जाऊन आलो, सगळं झालं. स्टेशनवर आलो, मुसलमान गडी होता. बरं. आला तो, मी घेतलं सामान. म्हटलं नाव काय घेऊ, कुठलं नाव सांग. म्हटलं तू गजाननच नाव तुझं, असं म्हटलं मी त्याला. हो तो म्हणलाच नाही त्याचं, त्यांनी मुसलमानी नाव सुद्धा सांगितलं नाही मला त्याचं. हा 70ची ख्रिसमस सुट्टी आमची स्वामींनी देह ठेवल्यानंतर. ते 73. बरं. आधी हे गुरु द्वादशीचा उत्सव आणि ते सगळं करून, म्हणजे ते होते तिकडे आणि तुम्हाला इकडे वाडीच्या त्या पादुकांमध्ये तिथे का काय म्हणले, आम्ही खुद्द गाणगापूरचे. आणखीन त्यांनी काय हो स्पष्ट सांगायचं आणि बोलायचं.
आलं आला अनाकलनीय. मग म्हणून म्हटलं किती वेळ आणि काय काय घेणार आहात सांगा, फिल्म संपेल. तर मित्रांनो, हा असा पॉडकास्ट भगवान श्रीधर स्वामी महाराजांच्या आठवणींनी आपण अगदी नाहून निघालो असं म्हटलं तर अतिशोक्ती होणार नाही. स्वामी महाराज प्रत्यक्ष दत्तात्रेय प्रभू होते. या कलियुगामध्ये मानवजातीच्या कल्याणासाठी अवतरलेले हे असा एक अति दिव्य असा अवतार हे स्वामी महाराज होते. आणि त्यांचा स्पर्श लाभलेला इव्हाना त्या काळातील अनेक सत्पुरुषांचा स्पर्श लाभलेल्या ताईंचा आपल्याला हा पॉडकास्ट मिळाला. त्याबद्दल मी ताईंचे मनोमन शतशः आभार मानतो. आणि ही खरं तर भगवान श्रीधर स्वामी महाराजांची अकारण करुणा समजतो की त्यांनी आपल्याला त्यांच्या या दिव्य प्रसंगाचं परत चिंतन घडवलं, त्याचं श्रवण घडवलं. मी नेहमी म्हणतो की हे पॉडकास्ट तर हे गुरुचरित्राचं चिंतन आहे, त्याचं श्रवण आहे आणि ते आज घडलं, या पावनदिनी घडलं. म्हणून ताईंचे शतशः आभार मानतो. आणि ही सेवा आपण भगवान श्रीधर स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करूयात. आणि मी स्वामी महाराजांचाच मंत्र म्हणून थांबतो. नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. सगळ्यांना अवधूत रघुवीर समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार.